आज इथे येणार म्हटल्यानंतर भेटूया, उपासना करूया आणि काहीतरी चिंतन करूया. आता परवा 2 दिवस पौर्णिमा होती. काल पौर्णिमेचाच उत्सव झाला विठ्ठलाच्या मंदिरात, दीपोत्सव. आजही आपण इथे दीपोत्सव केलेला आहे. तर त्यानिमित्ताने पौर्णिमा चिंतन आपण करणार आहोत. म्हणलं हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. लोकांना चिंतन करायचं म्हणजे काय करायचं हे समजत नाही, आणि चिंता सोडायची म्हणजे कशी सोडायची हेही समजत नाही. पण दोन्हीत एकच क्रियापद आहे, लक्षात ठेवा. चिंता, चिंतन आणि चिंतामणी. चिंतामणी हा असा एक काल्पनिक मणी आहे की जो हातात धरून मनात जे चिंतू आपण, म्हणजे जे चिंतन करू ते आपल्याला प्रत्यक्ष मिळतं. काल्पनिक आहे, तुम्हाला सांगितलं. पण तशा 4 काल्पनिक गोष्टी आपण बघतो. एक कामधेनू आहे, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, परीस आहे. पण हे सगळं आत आहे असं संत सांगतात. म्हणजे ज्याला हात लावेल त्याचं सोनं, अशा मिडास राजाची गोष्ट आपल्याला माहीत आहे. त्याला देव वरदान देतो की तू हात लावशील त्याचं सोनं. पण शेवटी मुलीला हात लागल्यानंतर मुलगीचं सोनं होतं. मग तो म्हणतो बाबा हा वर परत घे. पण हा मिडास टच, परिस्पर्श आपण ज्याला म्हणतो तो आपल्याला मिळवायचा म्हणजे काय? अगदी तुम्हाला सांगतो, जे चाललंय त्यात अत्यंत आनंदात राहणं हा जीवनाचा अमृत स्पर्श आहे. हे लक्षात घ्या. अमृत स्पर्श. आणि प्रेझेंट हाच अमृत काळ आहे. सध्या अमृत काल आपण म्हणतो 75 वर्षापासून 100 वर्षापर्यंत, ही जी 25 वर्ष आहेत 2047 सालापर्यंतची, त्याला अमृत काल असं आपण नाव दिलेलं आहे. कारण 75वा वाढदिवस त्याला अमृत महोत्सव म्हणतात. अमृत. तर अमृत, आता शब्द फोडायचा आपल्याला जर कळत नसेल तर. मृत आपल्याला माहीत आहे, अमृत म्हणजे त्याच्या विरुद्ध. मग अमृत काय आहे? तर पुराणांनी सांगितलं पेय आहे, आणि उपनिषदातल्या ऋषींनी सांगितलं की अवस्था आहे. अवस्था. आणि अवस्था ही क्वालिटेटिव्ह स्टेट ऑफ माइंड और स्टेट ऑफ लाईफ आहे. अवस्था. मरणं न मरणं हे कुठेतरी क्वांटिटेटिव्हच आहे. 1000 वर्ष जगला, 2000 वर्ष जगला, आता उद्यापासून म्हणजे 24 तारखेपासून जे दाखवणार आहेत तो म्हणे आहे प्रेत. पण प्रेत आहे त्याचं, जर असेल तर प्रेत आहे, तो जिवंत नाही आहे. म्हणून तसं सगळंच मृत आहे आणि मृतत्वाकडे प्रवास चालू आहे. मग अमृत काय? माझं मन, बुद्धी, चित्त. आणि हा खरा मी आहे. इकडे पौर्णिमेच्या निमित्ताने आपण लक्ष वेधणार आहोत. म्हणून कामधेनू म्हणजे कामना म्हणजे इच्छा. इच्छा कराल ती मिळेल कामधेनूकडून. पण कोणती इच्छा करायची, किती इच्छा करायची? महाराजांची एक कथा मागे बघितली होती. आपल्याला माहीत आहे की एक साधा माणूस आहे, काहीतरी जंगलात गोळा करतो, कंदमुळं वगैरे, मध विकतो बाजारात, जगतो, एकटाच येतो. तर एकदा एक माणूस येतो साध्या कपड्यातला, वाट चुकलेला आहे, तो राजा आहे. कपडे बदलून साध्या कपड्यात तो आपल्या प्रजेची परिस्थिती बघत होता. चांगले राजे पूर्वी असे करायचे, विक्रमादित्य. ते कपडे बदलून, राजा म्हणलं की लोक चांगले वागतील ना, नाही. तर तो तसा गेलेला होता. आत काय आहे बघायला म्हणून गेला आणि वाट चुकला आणि अरण्यात अडकला. रात्र झाली. अरण्यात रात्र काढणं म्हणजे धोका आहे आणि मार्ग सापडणारच नाही. आपण आणखीन चुकत जाऊ. तर कुठे जर आधार किंवा आश्रय मिळाला तर आपण बघूया. इतक्यात याला इथे माणूस भेटतो. हा तो म्हणतो माझी एक झोपडी आहे, राहणार असलास तर राहा, पण मी जे करतो तेच तुला करावं लागेल. जमिनीवर झोपावं लागेल. आणि मी काय करतो, माझी सारी गाडगी मडकी की जी आहे त्याच्यातून पाणी प्यायचं आणि पानं मांडायची पत्रावळीसारखी आणि त्याच्यावर कंदमुळं फळं खायची. हे तुला मान्य आहे का? राजा म्हणतो हो, मला मान्य आहे. पण हे जर मान्य असेल, आपण हा पंखा तिथेच फिरवून ठेवूया. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर
मला नको आहे. हां नको ते इंटरफिअरन्स येतो. करेक्ट. तर तेवढा ठीक नाही तर बंद झाला तर जास्त चांगलं. हां तर राजाला छान झोप लागते आणि छान झोप लागल्यानंतर तो म्हणतो की गेल्या कित्येक वर्षात मी असं तृप्त होईन एवढा जेवलो नव्हतो, शांत झोपलो नव्हतो, तेव्हा मला तुला काहीतरी बक्षीस द्यायचं आहे. तर हा राजा आहे हे त्याला कुठे माहीत आहे. तो म्हणतो माझ्याकडे तू अंगावरच्या कपड्यांनिशी आश्रयाला आला आहेस आणि तू मला काय देणार आहेस, मागून तर बघ, वाटेल ते माग. इतक्यात राजाचे सैनिक त्याला शोधत येतात आणि राजेसाहेब जिंदाबाद म्हणतात. मग त्याच्या लक्षात येतं तो उद्या दरबारात ये आणि पाहिजे ते माग. आपल्याला ही गोष्ट माहीत आहे. पण कामधेनूकडे काय मागायचं, कोणती कामना व्यक्त करायची हेच आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग तो म्हणतो की आपल्याला माहिती मी 1000 मुद्रा मागितल्या, सुवर्ण मुद्रा, आणि राजा म्हणला पुरे. तर आपल्याला चुरचुरे लागतील ना. हां जास्त का नाही मागितल्या, मी 100 एकर जमीन मागितली, इतकी 10 घरं मागितली, बस. असं जर राजा म्हणला तर आपल्याला काय मागावं हे कळत नाही. तर एक साधू असतो शेजारी, त्याला तो जाऊन विचारतो, तो मंत्र देतो, म्हणाला हे तू जाऊन दरबारात सांग. तर राजाला तो सांगतो की तू राजा आहेस हे लक्षात घे आणि तुला योग्य आहे ते मला दे, तुला जे योग्य वाटतं ते. आता राजाच्या आपण म्हणतो ना बॉल इज इन राजाच कोर्ट, की मी याला जर 1000 मुद्रा दिल्या आणि तो म्हणला पुरे एवढ्याच, तर आपली लाज गेली. घरं दिली, शेती दिली, मग काय. मंत्र्याला विचार. मंत्री म्हणतो आपल्याकडे जे सगळं आहे ते त्याला देऊन टाकूया, कारण त्याच्यापेक्षा जास्त आपण देऊच शकत नाही. तर राज्य, वैभव, सैन्य सगळं त्याला द्या. आणि तो जरा हुशार असतो, म्हणाला की मी माहिती काढलेली आहे, हा ब्रह्मचारी आहे, लग्न नाही झालेलं, आपली राजकन्या लग्नाची झालेलीच आहे, राजकन्याही देऊन टाकूया. म्हणजे जावई झाला ना राज्याचा, संपत्ती आहे तिथेच राहिली. हा मुद्दा नाही आहे. काय मागायचं हे आपल्याला कळत नाही. मग ह्याला हा राजा आहे ना, महाराजा आहे, त्यांना सांगायचं तुम्हाला योग्य वाटेल ते द्या. म्हणजे ना टेन्शन त्यांना आहे. आता काय योग्य आहे संपूर्ण जीवनाचा ते विचार करतात. आपण इंग्लिशमध्ये म्हणतात ना ॲट अ पॉईंट ऑफ टाईम आपण विचार करतो, ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ते विचार करतात. संपूर्ण जीवनाचा ते विचार करतात, करू शकतात. आपल्याला नाही जमत. आपण तेवढाच फक्त बघतो आणि मागणी करतो. म्हणून आतच मी जर तृप्त असेल तर मला कामधेनूची आवश्यकता नाही. आहे ते सोन्यासारखं आहे, मी तृप्त आहे, मग मला परीस नको. माझ्या मनात असं कोणतंही चिंतन, मला काही मागायचंच नाही आहे, कोणत्याही गोष्टीचं चिंतन करायचंच नाही. जे आहे त्यात मी अत्यंत आनंदात आहे. चिंतामणी कशाला पाहिजे. बघा ना तुम्ही, या सगळ्या गोष्टी माझ्यावर आहेत. नाहीतर चिंतामणी मिळूनसुद्धा काही उपयोग नाही, कामधेनू मिळूनसुद्धा काही उपयोग नाही. म्हणून पुराणात ज्या वेळेला हे 4 गोष्टींचा वगैरे उल्लेख केलेला असतो त्यावेळेला तिथे हेही सांगितलेलं असतं, ज्यांच्या सर्व कामना तृप्त झालेल्या आहे अशा ऋषींच्या दारात कामधेनू आपण येऊन उभे राहते. त्याला कुठं आणायचं नसतं. कितीतरी कथा आपण बघितल्या. पण लक्षात ठेवा, ती तुमच्याकडे येते की तुला आता स्वतःसाठी कोणतीही कामना नाही आहे. तू जी कामना करशील ती दुसऱ्याच्या कल्याणाची, ती मी पुरवेन. ज्यांच्या सर्व चिंता शांत झालेल्या आहेत त्यांना चिंतामणी मिळतो. आता नवीन चिंता निर्माण करायला नाही आहे. म्हणून चिंतामणी हा नुसता काचेचा मणी आहे, पण त्याच्या जादूचा गुण आहे. माझं चिंतनच सुधारायचं ना. आपण नेगेटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग हा चिंतामणी आहे. चिंता कशाला करायची. अगदी आनंदात चिंतन करून जीवन घालवूया. हे जमलं पाहिजे आपल्याला. पौर्णिमा चिंतनमध्ये हे चिंतन आहे. आणि चिंतन म्हणजे विचार करणं. हो आहे, त्याच्यावरची पायरी आहे खोल विचार करणं. विवेक ही सगळ्यात वरची पायरी आपण म्हणतो. हे विचारांच्या सुद्धा अशा पातळी आहेत निरनिराळ्या. हे जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की चिंतामणी वगैरे नको, मी चिंताच करणं सोडेन. ते खरं चिंतन आहे. महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग आहे. एक तरुण मुलगा जातो आणि काही दिवसांनी येतो आणि महाराजांना म्हणतो आठवतं का तुम्हाला काही दिवसांपूर्वी मी आलो होतो. महाराज म्हणाले आठवलं. आणि त्यावेळेला मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता
त्यावेळेला तुम्ही मला सांगितलं होतं हे ते 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 सगळं कर आणि चिंतनही कर. म्हणाला मी सगळं केलं. म्हणजे त्या दिवशी घरी गेल्यानंतर जेवण केलं, कर, अंघोळ केली, बरोबर, सगळी कामं केली, मधल्या काळात मी लग्नही केलं. पण चिंतन करणं म्हणजे काय? चिंतन मी केलं नाही, करू शकलो नाही, कारण मला चिंतन म्हणजे काय ते कळलं नाही. ते कसं करायचं बघा, ते कसं करायचं याचा अर्थ आपण जे जीवनात अनुभव घेतलेले आहेत ते एकत्र करायचे. त्या एकत्र करण्यातून आपल्याला नवीन दिशा मिळते, नवीन दृष्टी मिळते, एक न्यू ओरिएंटेशन, दिशा अँड न्यू व्हिजन. हेच चिंतन आहे की. आणि ते पूर्ण असं अवस्थेतलं ते पौर्णिमा चिंतन आहे, पूर्ण चिंतन आहे एका अर्थाने. आपण काही प्रसंग पाहूया. पौर्णिमा या शब्दाचा अर्थ आहे पूर्ण अवस्था. त्याला पूनम, पुनव आपण शब्द निरनिराळे वापरतो. पुनवेचा चांद मराठीत सुद्धा आहे. त्यामुळे काय की पौर्णिमा ही पूर्ण का सांगितलेलं आहे? चंद्राशी जोडलेली आहे म्हणून. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा विकास होत जातो आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा क्षय होत जातो. हे जे दोन पंधरवडे आहेत त्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? वेनिंग मून अँड वॅक्सिंग मून. वॅक्सिंग म्हणजे कमी होत आणणं, वद्य पक्ष, आणि वेनिंग म्हणजे वाढणारा शुद्ध पक्ष. प्रतिपद चंद्र रेखैव, हे कुठे लिहिलेलं आहे? शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे ती कुठली प्रतिपदा आहे? ती प्रतिपदा शुद्ध प्रतिपदा आहे. कारण शुद्ध प्रतिपदेकडून चंद्र पौर्णिमेपर्यंत वाढत जातो. जिओग्राफी ज्यांनी शिकली आहे, आपण सगळ्यांनी शिकली 5वी, ते सोपं आहे समजायला. त्याला एक प्रश्न विचारलेला आहे की अंधार किंवा प्रकाश, रात्री दोन्ही पक्षात, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल म्हणजे पांढरा आणि कृष्ण म्हणजे काळा. तरी दोन्ही फॉर्टनाईट म्हणजे पक्षात, पंधरवड्या, अमाऊंट ऑफ लाईट इज द सेम. तुलसीदास प्रश्न विचारतात, अमाऊंट ऑफ लाईट जर सेमच आहे तर एकाला शुक्ल आणि एकाला कृष्ण असं का म्हणायचं? हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी उत्तरही दिलेलं आहे. अमाऊंट सेम कशी आहे हे मी तुम्हाला फक्त सांगतो समजावून. अष्टमी ही जी तिथी आहे त्यावेळेचा चंद्र दोन्ही पक्षातला सारखाच आहे. इकडे अमावस्या म्हणजे कृष्ण पक्षात पौर्णिमेपासून तो उतरत येतो, म्हणजे प्रतिपदा, म्हणजे इकडची चतुर्दशी झाली ना, द्वितीया, मग इकडची त्रयोदशी झाली ना. हे लक्षात ठेवा, इकडची म्हणजे शुद्ध पक्षातली, आपण कृष्ण पक्षाचा विचार करतोय. असं करत करत अष्टमीला चंद्र तेवढाच दिसतो दोन्ही पक्षात. हे विचार करा, अष्टमीचा चंद्र. आणि म्हणून त्या महत्त्वाच्या तिथी मानलेल्या आहेत उपासनेसाठी. शुद्ध आहे तिला दुर्गाष्टमी म्हणलेलं आहे आणि वद्य आहे तिला कालाष्टमी म्हणलेलं आहे. दोघांचा संबंध शंकराच्या उपासनेशी आहे. दुर्गा म्हणजे पार्वती, पण ती रणदुर्गा म्हणजे ती युद्धाची आहे. दुर्गेचं रूप घेऊन त्यांनी महिषासुराला मारलेलं आहे म्हणून दुर्गा. आणि हे कालभैरव, कालभैरव हा त्यांनी आपला गण तयार केला आणि त्याला सांगितलं हे काम कर, ते काम कर, आणि त्यांनी सगळी कामगिरी केली. त्याला प्रचंड भूक लागली. हे खा, ते खा, सगळं खाल्लं तरी भूक नाही. मग त्यांनी त्याला काय सांगितलं की तुला मी एक अष्टमी खायला देतो. विचार करा, चिंता नाही. वद्य अष्टमी मी तुला खायला देतो. वद्य पक्षाचा संदेशच आहे संपत चाललेला. कारण पौर्णिमेपासून अमावस्येकडे आपलं जीवन अमावस्येकडेच चाललेलं आहे. कुणाचं किती वयाचं असताना अमावस्येकडे जीवन चाललेलं आहे. अष्टमी ही मधली तिथी आहे, पण कृष्ण पक्षातली मी तुला खायला देतो म्हणून त्याला कालाष्टमी म्हणलेलं आहे. तो महाकाळाच्या रूपात शंकर जसा आहे तसा. आणि काल खातो याचा अर्थ आपल्या जीवनातला एक महिना त्यांनी खाल्लेला असतो. एक महिना का? कारण वद्य अष्टमीपासून पुढच्या वद्य अष्टमीपर्यंत, म्हणजे एक महिना झाला ना. वद्य अष्टमी ही म्हणजे कार्तिक वद्य अष्टमी आणि पौष वद्य अष्टमी, म्हणजे बघा ना, माघ, फाल्गुन, एक महिना खाल्लेला असतो. ज्यावेळेला कालाष्टमीचा काळ ती अष्टमी खातो त्या अर्थी त्यांनी आपला महिना खाल्लेला असतो, काळ खाल्लेला असतो.
म्हणजे आपल्या जीवनातला एक महिना कमी झालेला असतो. कालभैरवाची मंदिर आहेत, कालभैरवाची लोक उपासना करतात. पण तुम्हाला हे जर कळलं असेल की अष्टमीला दोन्ही अष्टमी, शुद्ध अष्टमी आणि वद्य अष्टमी किंवा शुक्ल अष्टमी आणि कृष्ण अष्टमी, ब्राईट अष्टमी आणि डार्क अष्टमी सारखेच असेल तर इकडे आणि तिकडे सुद्धा प्रकाश सारखाच असतो. तुलसीदास म्हणतात जर प्रकाश सारखाच आहे, प्रकाशाचं प्रमाण दोन्ही पक्षात सारखंच आहे, मग एकाला पांढरा पक्ष आणि दुसऱ्याला काळा पक्ष असं का म्हणायचं? कारण पांढऱ्या पक्षात वाढणारा प्रकाश आहे तर काळ्या पक्षात कमी होत जाणारा प्रकाश आहे. माझा वाढणारा प्रकाश असेल तर त्याला शुद्धच म्हणायचं ना, त्याला शुक्ल म्हणायचं. आणि कमी घटणारा प्रकाश असेल तर त्याला कृष्ण, काळा किंवा वद्य. वद्य म्हणजे नको, शुद्धाच्या विरुद्ध अशुद्ध. हे लक्षात द्या. त्यामुळे काय आहे की पौर्णिमा, आपण पौर्णिमेचं एक नावं बघूया ना. चैत्री पौर्णिमा ही हनुमान जयंती आहे. हनुमान हा एका अर्थाने पूर्ण दैवत आहे. मी पूर्ण का म्हणतो? तो वैष्णव आहे कारण रामाचा भक्त आहे, आणि तो शैव आहे कारण शंकराचा अवतार आहे. म्हणून आपण ज्याला स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी म्हणतात, या दोन्ही एकादशी चालणारा हनुमान आहे. स्मार्त का? कारण ती शैवांची आहे, आणि भागवत का? ती वैष्णवांची आहे. हा वैष्णव आहे, रामाचा भक्त आहे, विष्णूचा भक्त आहे, हरीचा भक्त आहे हनुमान. आणि स्वतः तो भीमरूपी महारुद्र, तो रुद्रच आहे. म्हणून ते एका अर्थाने पूर्ण दैवत आहे. चैत्री पौर्णिमा आपण कुणाला दिली? हनुमंताला दिली. वैशाखी पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा पण बुद्धाला दिलेली आहे. बुद्धावतार, बुद्धाचा जन्म आहे त्या दिवशी. म्हणजे एका अर्थाने बुद्ध हा संपूर्ण ज्ञान मिळवलेला आहे. संपूर्ण ज्ञान म्हणजे ज्ञानाचं रहस्य कळलं ना की ती संपूर्ण शक्ती तुमच्या हातात. संपूर्ण ज्ञान म्हणजे काय? एक प्रश्न विचारला आहे, असाही विचारला आहे तसाही विचारलेला आहे. असं कोणतं ज्ञान आहे गुरुदेव? असं कोणतं ज्ञान आहे की जे मिळालं आणि बाकी कोणतंही ज्ञान मिळालं नाही तरी चालतं? हा पहिला प्रश्न. असं कोणतं ज्ञान आहे जे मिळालं आणि बाकी काही मिळालं नाही तरी चालतं? आणि असं कोणतं ज्ञान आहे की जे मिळालं नाही आणि बाकी सगळं मिळालं तरी त्याचा उपयोग नसतो? उत्तर एकच आहे, आत्मज्ञान. आत्मज्ञान हे ज्ञान असं आहे की ते जर मिळालं तर बाकीचं काही मिळालं नाही तरी चालतं. आणि आत्मज्ञान जर मिळालं नाही किंवा मिळेपर्यंत बाकीचं कितीही असून त्याचा उपयोग नसतो. हा सध्याचा आपला अनुभव आहे. सगळं आहे घरात, घर भरलेलं आहे, कशाला काही कमी नाही आहे, पण कुठेतरी मनःशांती नाही आहे. कुठेतरी घरात आपण म्हणतो ना समाधानाचं, तृप्तीचं वातावरण नाही आहे. हे का? असं जर विचार केला तर त्याचं उत्तर हे आहे, आपल्याला ज्ञान झालेलं नाही. हे ज्ञान म्हणजे नॉलेज या अर्थाने, सेल्फ नॉलेज, आत्मज्ञान, नॉलेज ऑफ सेल्फ, हे आपल्याला झालेलं नाही आहे. मग ते कशाने होईल? तुम्ही नाम घ्या ना. महाराज म्हणायचे ते आत्मज्ञान, आत्मा, विवेक, कशाला तुम्ही चिंता करता? तुम्ही नाम घ्या. नाम त्या सगळ्यांची चिंता करेल आणि अशी एक अवस्था प्राप्त होईल की आता मी करेन तो विवेकच असेल आणि मी जे बोलेन ते आत्मज्ञान असेल. हे लक्षात घ्या. बोलेन ते म्हणजे माझी वाणीच तशी होऊन जाईल. नाम घ्या तुम्ही, नामात सगळं येऊन जातं. म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो पौर्णिमा ही पूर्ण अवस्था आहे, सुरुवात कुठून करूया? अमावस्येपासून केली तर अमावस्येला चंद्र दिसतच नाही, म्हणजे एका अर्थाने ती शून्य तिथी आहे. नंतर प्रतिपदा, द्वितीया, असं चतुर्दशीपर्यंत. मग पंचदशी का नाही म्हणलं? चतुर्दशी तशी पंचदशी का नाही म्हणलं? मग पौर्णिमा का? कारण ती अवस्था आहे. पौर्णिमा ही अवस्था आहे, अमावस्या ही अवस्था आहे. दृष्टीने बघितलं तर अमावस्या शून्य अवस्था आहे. चिंतनाच्या दृष्टीने बघितलं तर अमावस्या ही साम्यतिथी आहे. साम्यतिथी का? कारण त्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच वेळेला आकाशात असतात. मुद्दामून पंचांगात बघा की चंद्रोदय आणि सूर्योदय हे एकाच वेळेला असतात आणि सूर्यास्त आणि चंद्रास्त एकाच वेळेला असतात. कारण सूर्योदय चंद्रोदय जर बदलत नसतील तर मग दर वेळेला आपण कशाला संकष्टीचा चंद्रोदय, एक किती वाजता चंद्रोदय आहे बघतो ना, बदलत राहतो. आणि सूर्योदयाची वेळही बदलत राहते.
ती त्या विशिष्ट प्रमाणात बदलते, पण बदलते. अमावस्येच्या दिवशी सूर्य उगवतो त्यावेळेला चंद्र उगवतो, आणि सूर्य मावळतो त्यावेळेला चंद्र मावळतो. म्हणजे सूर्य आकाशात असताना चंद्रही आकाशात असतो, पण सूर्याच्या तेजामुळे आपल्याला तो दिसत नाही. याला अमावस्या म्हणतात. मुलं प्रश्न विचारतात की अमावस्येला चंद्र कुठे जातो, कोणाच्या घरी जातो? मग त्याला विचारायचं मामाच्या घरी जातो का अमावस्येला? कारण मामाचं घर चांदोबा आहे, त्यांचं गणित घट्ट बसलेलं असतं. तो कुठेही जात नाही, तो असतोच असतो, दिसत नाही सूर्यामुळे. हे लक्षात घ्या. त्यामुळे त्याला साम्य तिथी म्हणलेलं आहे. तिथीच्या दृष्टीनं ती साम्य तिथी आहे, दर्शनाच्या दृष्टीनं ती शून्य तिथी आहे, कारण दिसतच नाही. म्हणून त्याला 0 मून डे असं इंग्लिशमध्ये म्हणत नाही, न्यू मून डे म्हणतात. नो मून डे म्हणत नाही. तसं बघितलं तर नो मून इन द स्काय. न्यू मून म्हणजे चंद्र आहेच आहे. न्यू मून म्हणजे नव्यानं तो तुमच्यापर्यंत येणार आहे. तर बुद्धाला आपण दिलेले वैशाखी, वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा. खरं बुद्ध हा असा एक होऊन गेलेला महामानव आहे की ज्याला मानवाच्या दुःखाचं कारण शोधायचं होतं. कारण त्यांनी ते दुःखी दृश्य बघितली होती. आपण बघितलं ना की जन्मला त्यावेळेला जातक म्हणजे नक्षत्र भविष्य सांगितलं त्या ज्योतिषाने की हा महान सम्राट तरी होईल किंवा महान संन्यासी तरी होईल. शुद्धोधन हे त्याच्या वडिलांचं नाव. तर वडील म्हणाले की मला तो महान सम्राट झालेला हवा आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे? फार महत्त्वाचा विचार आहे की माझा मुलगा संन्यासी न होता सम्राट व्हावा, यासाठी काय केलं पाहिजे? तर त्याला दुःखाचं दर्शन किंवा दुःखाचा अनुभव येऊ देऊ नका. कारण दुःख त्याला दिसलं, दुःखाचा अनुभव आला की दुःखाचं मूळ शोधायला लागेल आणि तो संन्यासी म्हणेल. त्याला सगळी सुखं द्या, सगळे उपभोग द्या, त्याला म्हणेल ते त्याला द्या, आणि तो उपभोगातून सत्तेकडे, सत्तेतून संपत्तीकडे, संपत्तीतून महासम्राट बनेल. म्हणून राजा पहिलं काय करतो? हा लहान असतानाच राजवाड्याची जी भिंत असते ती खूप मोठी करतो, पलीकडचं काही दिसता कामा नये. हे लक्षात घ्या. नंतर राजवाड्याच्या सगळ्या सोयी, त्याचं शिक्षण, त्याचं आरोग्य, त्याचा खेळ क्रीडा, त्याचे मित्र, हे सगळे राजवाड्यात येतील. आणि आपलं जो सिद्धार्थ आहे त्याचं नाव आहे सिद्धार्थ. नंतर गौतम, कारण गौतमी नावाच्या दासीनं दूध पाजलं. कारण हा जन्माला त्यावेळेला आई मेली ना, दूध पाजायला नको का? ही दासी आहे, तिने पाजलं म्हणून त्याला गौतम म्हणायला लागले. गौतमीचा पुत्र गौतम. आणि पुढे तो बुद्ध झाला. द एनलाइटन्ड सोल और पर्सन, तो बुद्ध झाला. त्याला 4 दृश्य कुठली दिसली? एक दिवस वडील गेलेले आहेत ती संधी साधून तो आपल्या सारथ्याला म्हणतो की आपण जरा बाहेर जाऊया. तो म्हणतो पण वडील येण्याच्या आत परत आलं पाहिजे ना, चल रे. आणि मग त्याला दिसते. आणि हे असं का चाललंय हा जो प्रश्न विचारतो ना, तो आपण रोज झोपताना विचारला पाहिजे. माझ्या जीवनात हे काय चाललं आहे? नाही, चांगलं चाललं आहे, हरकत नाही, आणखीन चांगलं चालत ठेवूया. पण काही सगळंच काही बरोबर नाही चाललेलं. म्हणजे कधी कधी सगळं चांगलं आहे पण हेल्थ इज नॉट वेल. काही ना काहीतरी बिघडलेलं असतंच ना. हा असं का चालतो आहे? हा त्याचा प्रश्न आहे. पहिल्यांदा माणूस थांबत थांबत चालला आहे, खोकतोय. हा असं का चालतो आहे? तर तो म्हणतो हा रोगी आहे. मग तू रोगी होणार का? तर मी होणार. मी रोगी होणार का? होणार. पुढे गेल्यानंतर अशी काठी टेकून एक म्हातारी चाललेली आहे. ही अशी का चालते आहे? तो कारण ती म्हातारी आहे. तू म्हातार होणार का? हो. मी म्हातार होणार का? हो. नंतर पुढे प्रेत निघालेला आहे. हा असा आडवा का चालला आहे? त्याला माहीत नाही मृत्यू म्हणजे काय. मृत्यू म्हणजे काय कळलं की तो मृत्यूच्या रहस्यापर्यंत जाईल आणि संन्यासी होईल, सम्राट होणार नाही. हा असं का चालला आहे? नाही, तो मेला आहे म्हणून. मग काय करणार? त्याला पुरणार किंवा जाळणार. तू मरणार का? हो. मी मरणार का? हो. मग म्हणतो नको, आता दुसऱ्या बाजूने जाऊया आपण. दुसऱ्या बाजूने येताना झाडाखाली एक संन्यासी बसलेला आहे. तो म्हातारा आहे, त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत चांगलं तेज आहे. तो मृत्यूच्या जवळ पोचलेला आहे पण अत्यंत आनंदात आहे. तो ह्याला रोग असेलही नाही पण त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही आहे. तो रोग असेल पण दिसत नाही आहे. दुसरी गोष्ट, त्याला म्हातारा आहे ना, सगळे केस वगैरे सगळं पिकले आहे त्याचं. म्हातारा आहे, सुरकुत्या वगैरे पडलेल्या आहेत. हा अजून मेलेला नाही आहे पण मृत्यूच्या जवळ आहे. पण त्याला कशाची चिंता नाही आहे.
अत्यंत आनंदात आहे. मला असं व्हायचं आहे, लक्षात घ्या, ही ती प्रेरणा, मला असं व्हायचं आहे. म्हणजे ह्या कुठल्याही अवस्था आल्या तरी हा पूर्ण ही पौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा म्हणतो ना, याची अवस्था पूर्ण अवस्था आहे. कुठल्याही अवस्थेत पौर्णिमा अवस्था आहे. आपण म्हणतो फुल्ली हॅपी, फुल म्हणजे पौर्णिमा, फुल्ली ग्रोन, फुल्ली ब्लोन आपण म्हणतो ना, तर तसा चंद्र आहे त्यावर. फुल्ली ग्लोन सुद्धा, ग्लोईंग म्हणतो ना, तर ग्लो पूर्ण असतो चंद्राचा पौर्णिमेला. म्हणजे बुद्धांनी काय केलं, कुठलं त्यांनी सांगितलं आहे का, सोर्स ऑर द रूट कॉज ऑफ ऑल इव्हल और ऑल सॉरो अँड सफरिंग इन लाईफ इज तृष्णा सांगितलेलं आहे. तृष्णा म्हणजे प्यास. ये दिल मंगे मोर ही जी जाहिरात आहे ना, ती एका पेयाची आहे, प्यास. हां, आणि प्यास बढाव, प्यास बुझाव ही दुसऱ्या पेयाची जाहिरात आहे. ते दोन सतत कॉम्पीट करत असतात एकमेकाशी. हां, प्यास बढाव, प्यास बुझाव, हे सगळे करप्शन वगैरे काय, प्यास बढाव. जोपर्यंत घरातली स्त्री सांगत होती आपल्याकडे कलर टीव्ही आला नाही तरी चालेल, प्रामाणिकपणे काम करा, तोपर्यंत देशातील भ्रष्टाचार अर्धा होता. कॉमन सेन्स, खरं अर्ध्यापेक्षा खूप कमी होता कॉमन सेन्स. पुढे स्त्रीच ज्या वेळेला भ्रष्ट झाली, नोकरी करायला लागली, त्यावेळेला काय भ्रष्टाचार फोफावेल नाही तर काय, सांगा बरं. आणि मी म्हणतो, पूर्वी मी एक मुद्दा म्हणून सांगत होतो, आता उदाहरणं आहेत नाही सध्या दिसत आहेत भ्रष्टाचारात. स्त्रियाच किती आहेत हो, सगळ्या जवळजवळ स्त्रियाच आहेत. गंमत बघा. त्यामुळे काय की मी जर ठरवलं तर मी पूर्ण अवस्थेत राहू शकतो, मला कशाचीही गरज नाही. महाराज म्हणतात माझ्या इतका श्रीमंत कोणी नाही, तर मला काय पाहिजे, लंगोटी, ती मी इथे म्हणून घालतो. जंगलात गेल्यानंतर असली काय नसली काय, काय विजन अवस्था आहे, जनच नाही आहे, तिथे काही मला लागत नाही म्हणाले. राजा असतो त्याला हे राज्य पाहिजे, ते राज्य पाहिजे. मागे आपण एक गोष्ट बघितली होती, एक तेजस्वी भिकारी बसलेला होता आणि ह्याला काहीतरी द्यावं असं एका वाटसरूला वाटलं. त्यांनी समोर भांडं ठेवलं होतं, त्या भांड्यात त्याने एक गोल्ड कॉईन टाकलं, सुवर्ण मुद्रा. आवाज झाल्यावर त्यांनी डोळे उघडले आणि बघितलं तर सुवर्ण मुद्रा. त्यांनी त्या प्रवाशाला परत बोलवलं, हमें ये नाही चाहिए, आम्हाला काय कंद मूल फळ, ते जर असेल एखादं केळं वगैरे काहीतरी ठेव, टाक त्याच्यात. म्हणजे मी समोर ठेवलं, म्हणजे मला जेवायला न्यायला लागतं म्हणून मी समोर ठेवते. इट इज नॉट अ बेगिंग बोल. तो म्हणतो मी जे दिलंय ते परत घेणार नाही, बरोबर, त्याचं तू काही ते कर. तो म्हणतो की मला त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तर ज्याला त्याची जास्त गरज आहे त्याला दिलेला बरा, हो की नाही. इतक्यात मिरवणूक येते, सैनिक येतात, वाद्य वगैरे वाजतायत. तो विचारतो हे कुणाची मिरवणूक आहे, हे राजाची मिरवणूक आहे, कारण हे राज्य आमच्या राजेसाहेबांनी जिंकलं, बरोबर. मग आता कुठे निघालं आहे, पुढचं राज्य जिंकण्यासाठी. म्हणजे कितीही सुवर्ण मिळालं तरी या राजाची तृष्णा भागणार नाही आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून राजा हत्तीवरून ज्या वेळेला येतो त्यावेळेला राजाला देणार कसं म्हणून हा ती मुद्रा फेकून मारतो राजाच्या दिशेने. राजाला मारत नाही पण फेकून देतो, ती राजाला इथे लागते आणि रक्त यायला लागतं. राजा भयंकर चिडतो, त्या साधूला धरतात. तो म्हणतो मला धरू नका, मी पळून कुठे चाललं आहे, नाही आहे, तू मला का मारलीस, मी तुझं काय वाईट केलं होतं. तू म्हणतो तू माझं काही वाईट केलं नव्हतं, पण मला जो एक प्रॉब्लेम होता, माझी जी अडचण होती ती मी या पद्धतीने सोडवली. कारण मला गोल्ड कॉईन दिलं होतं जे मला कधीही लागत नाही. आणि जास्तीत जास्त या गोल्ड कॉईनचा म्हणजे गोल्डचा म्हणजे सत्ता आणि उपभोग यांचा सध्या तुला हव्यास आहे ना, तुला आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, म्हणून मी टाकलं. तुला इजा करायचा माझा हेतू नव्हता. हट. राजा खाली उतरतो म्हणतो सैन्याला सांगतो परत चला, इथून पुढे आपण जिंकायचं नाही आहे आणि जे जिंकले ते आपण वाटून टाकूया गरीब लोकांना. कारण खरंच आहे, किती मग हे राज्य, ते जिंकल्यानंतर आणखीन पुढचं राज्य, ते जिंकल्यानंतर आणखीन पुढचं राज्य, हे थांबणार आहे केव्हा. तुम्ही शून्य जर वाढवायला लागला, 1000 आहे, 10,000, लाख, 10 लाख, कोटी वगैरे करत राहिला, देर इज नो एंड टू इट. कारण यट अनदर आणखीन एक शून्य राहीलच की. त्याच्या मागे जो आकडा असतो तो आकडा 1 पासून सुरू होतो. म्हणजे 5 असला तरी आपण 1 मानूया ना, त्या एकामुळे शून्यांना किंमत आहे. आणि तो 1 आपल्या जीवनात नाही आहे, लक्षात ठेवा.
तो एक म्हणजे आनंद, सच्चिदानंद, तो एक म्हणजे परमेश्वर परमात्मा, तो एक म्हणजे सद्गुरू. आपल्याकडे मला वाटतं महाराज जे आहेत ना ते डी फॅक्टो आहेत, डी ज्युरो नाही आहेत. कायद्याप्रमाणे महाराज नाही आहेत. महाराजांचं राज्य माझ्या जीवनात चालू नाही आहे. महाराजांचा फोटो आहे म्हणून महाराज आहे, महाराजांच्या केंद्रात जातो म्हणून महाराज आहे, महाराजांनी सांगितलेली उपासना करतो म्हणून महाराज आहेत, म्हणून महाराज आहेत. फॅक्ट, इट इज अ फॅक्ट. महाराज माझ्या जीवनात कायदेशीरपणे अगदी ऑफिशियली आलेले नाहीत अजून. महाराजांनी कुठे मला निवडलं आहे? मी महाराजांना निवडलं आहे. महाराजांनी मला निवडायला नको का? हा महत्त्वाचा विचार आहे आणि तो पूर्णत्वाकडे नेणार आहे. शून्यांचा पसारा वाढवणं म्हणजे पूर्णत्व नाही आहे, हे लक्षात ठेवा. मागे जो आहे तो महत्त्वाचा. मागे आपण जी जाहिरात बघितली होती, हा मी हे का तुम्हाला सांगतो, ही चिंतनाची प्रोसेस आहे. आपण जे ऐकलं आहे ना ते आठवलं पाहिजे आणि अप्लाय टू द न्यू सिच्युएशन, ज्याला रिकन्स्ट्रक्शन म्हणलेलं आहे. आम्ही ज्यावेळेला शिकत होतो त्यावेळेला 3 R's म्हणून शाळेत शिक्षकांनी सांगितलं आणि फाइंड आउट. त्यावेळेला कुणाचे पेरेंट्स फार शिकलेले नव्हते, पण आम्ही भाग्यवान, आमचे शिकलेले होते. त्यांनी सांगितलं रीडिंग, रायटिंग, रिथमॅटिक. वडील म्हणाले अरिथमॅटिक म्हणले नाही, रीडिंग, रायटिंग, रिथमॅटिक. दीज आर द 3 R's. बरोबर आहे. रीडिंग म्हणजे वाचन, रायटिंग डब्ल्यूनी सुरू झालं तरी उच्चाराने ते रायटिंगच आहे, आणि रिथमॅटिक हे 3 R's ते शिकले की झालं ना. महाराजांनी त्यांचे गुरुजी खर्शीकर यांना हाच प्रश्न विचारला, तुमच्याकडे मला नवीन शिकवण्यासारखं काही आहे का? म्हणजे मला तुम्ही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकवला, तुम्ही मला 3 अंकी शिकवला, 100तून 97 गेल्यानंतर 3 उरतात. मी कितीही अंकातून कितीही अंक काढू शकतो, कारण आय नो व्हॉट इज सबट्रॅक्शन. मला ते कळतं ना. तुम्ही मला ते शिकवलेलं आहे. मला तुम्ही स्क्वेअर शिकवू नका, पण मला जर कळलं स्क्वेअर म्हणजे तीच संख्या, त्या संख्येने पुन्हा क्यूब, मला कळलं, मी करू शकेन. म्हणून मला तुम्ही सगळं गणित शिकवलं, हे लक्षात घ्या. नंतर मला तुम्ही वाचायला शिकवलं, मला तुम्ही लिहायला शिकवलं, मला तुम्ही अक्षरं शिकवलीत, मला तुम्ही जोडाक्षरं शिकवलीत. आता जोडाक्षराने मी ज्ञानेश्वरीसुद्धा वाचू शकतो की हो? ज्ञानेश्वरी मी वाचू शकतो. आता ज्ञ हे जोडाक्षर आहे का? आहेही आणि नाहीही. कारण ज्ञ हे हळ क्षज्ञ अ ब क असंच क ख ग तसंच आपण करतो ना. पण ज्ञ बनलं आहे कसं? ज्ञचं स्पेलिंग तुम्ही काय करता? DNY करतो ना, ज्ञ असंच ते तयार होतं. म्हणून ज्ञ हे जोडाक्षर आहे. पण ठीक आहे ना, पुढे ज्ञानेश्वरीतलं श्व नाही का जोडाक्षर? मला तुम्ही जोडाक्षरं वाचायला शिकवली, जोडाक्षरं लिहायला शिकवली आहे, मग मी कुठलाही ग्रंथ मराठीतला वाचू शकतो. बघा, म्हणजे तुम्ही मला चित्रकला शिकवली आहे, तुम्ही मला संगीत शिकवलं आहे, आणि तुम्ही मला सर्वांग सुंदर व्यायाम म्हणजे PT. PTला आमच्या वेळेला नाव होतं, आता इथं PT की काय PT शिकवतात सर? आमचे सर्वांग सुंदर व्यायामाने, आणि त्याला तो ढण वाजायचा, ढोल वाजवत आम्हाला सगळे त्यांनी एक्सरसाइजेस शिकवले. तर त्यावेळेला संगीत होतं शिक्षणात, कारण आम्ही मातृभाषेतून शिकत होतो. संगीत गेलं या आंटी लँग्वेजमुळे, मदर लँग्वेज नाहीच आहे ना इंग्लिश, त्या आंटी लँग्वेजमुळे सगळं संगीतच गेलं. मराठी शिक्षिकासुद्धा चाली लावत नाहीत. त्यांचं उत्तर असतं चाली लावण्यासाठी कविता कुठे आहेत? अरे तुम्हाला सांगतो, गद्याला सुद्धा चाल लावतायत. आता सध्या हे वामनराव पैंची जी प्रार्थना आहे, सर्व सुखी होत वगैरे, हे गद्य आहे. पूर्वी गद्यच होतं ते, आता त्याला चाल लावली, नंतर त्याला आणखीन चाल चांगली लावली, नंतर चांगल्या गायकांनी म्हणलं, नंतर त्याच्या CD वगैरे काढल्या, असे ते सर्क्युलेशन झालं. एरवी इट इज अ प्रोज पॅरेग्राफ. मग कशाला चाल लावता येत नाही? पण मला लावायचीच नाही आहे. कारण का? माझ्या शिक्षकांनी ते लावलेले नाही. कारण का? त्यांच्या शिक्षकांनी लावलेली आहे. म्हणजे आम्ही कविता चाली लावूनच शिकवल्या, कारण आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिकवल्या. पुढे कवितात काय करायचं? देव शब्द काढून टाकला, कारण देव हिंदूंचा. काय मूर्ख विचार आहे ना. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, परत देव देव नकोच, देव काढून टाकला. गणेश काढून टाका. अगदी परवापर्यंत हे सेंट झेवियर, सेंट थॉमस वगैरे तिथे त्यांची जी प्रायमरी आहे त्याच्यात देवनागरी शिकवण्यासाठी गणेश आहे. पण आपल्या सेक्युलर सरकारने काय केलं? एकतर गवत,
ते जनावरांना किंवा गधा, हो गधा किंवा गवत, दोनात दुसरा शब्दच नाही मिळाला. आणि म्हणून लक्षात घ्या की आपण हा जो सगळा विचार करतोय हा हे सगळं चिंतन आहे. ऐकले आहे, वाचले आहे, अनुभवले आहे, एकत्र करूया आणि एकत्र करून त्यातून काय बाहेर पडतं. म्हणून ज्यावेळेला आम्ही शिकवायला लागलो त्यावेळेला देअर वर 6 hours, 3 hours नव्हते, 6 hours. आणि मला विचारा 3 hours ही थिअरी आहे आणि 6 hours हे ॲप्लिकेशन आहे. आम्ही फक्त थिअरी शिकलो पण आमच्या वेळेला जीवन इतकं सिम्पल होतं की ॲप्लिकेशन वॉज नॉट डिफिकल्ट. कारण कोणी फसवत नव्हतं. जाऊन बाजारातून 3 डझन आंबे आण, 40 आंबे द्यायचा तो. विचार करा, घे रे, खा रे. हे घरी आणून मोजलेच का तिथे? नाही, त्यांनीच मोजले. तिथे मोजले पाहिजेत, बघितलं तर 40. बेकर डझन. तुम्ही 12 जर पाव घेतले तर तो 13वा द्यायचा. 1 शेर दूध घेतलं तर त्याच्यात तो आणखीन थोडं घालायचा. हे लक्षात ठेवा. हा भाव होता. तो म्हणजे फसवणूक नव्हती. ॲप्लिकेशन वॉज नॉट अ टेन्शन. हां, हे लक्षात घ्या. आता इट हॅज बिकम अ टेन्शन. कारण सगळेजण एकमेकाला फसवायला टपलेले आहेत. सगळेजण स्वार्थाची मूर्ती झालेले आहेत. सो ॲप्लिकेशन टुडे इज अ मेड चॅलेंज अँड अ प्रॉब्लेम. आमच्या वेळेला तसं नव्हतं. जीवन खूप सुंदर होतं, खूप साधं होतं. आपण म्हणतो ना, खरंच सात्विक होतं. ती शिळी भाकरी खाऊन जायचं शाळेत. कारण घरात 4 माणसं असायची माणसं आणि एक ती, आणि ती फुंकून फुंकून ती चूल पेटवायची आणि 10 वाजता शाळेत निघायला पाहिजे सगळ्यांना. मग आदल्या दिवशीची भाकरी ठेवलेली आहे. आम्हाला ती आवडायची आणि ते एक नातं आहे. महाराजांना शिळी भाकरी आवडायची, हे लक्षात ठेवा. शिळी भाकरी त्या माऊलीला आवडायची महाराजांना, म्हणून लोक आदल्या दिवशी करून ठेवायचे. पुलंनी अपूर्वाईत ज्यावेळेला यायचं तिकीट काढलं, यायचं दिवसात ठरला, त्यावेळेला टेलिग्राम केला. त्यावेळेला टेलिग्राम होता काय की आंबाड्याची भाजी आणून ठेवा, आम्ही येऊ त्यावेळेला आंबाड्याची भाजी करा, फोडणी स्वतंत्र. आणि भाकरी 1-2 दिवस आधीच करून ठेवा. कारण आंबाड्याची भाजी आणि शिळी भाकरी हे पक्वान नव्हतं. विचार करा. आणि हे सात्विक आहे. हे कशात काही मसाले बने फार, हे फोडणी ऑप्शनल होती हो. आणि त्यावेळेला काही लोकांना लागायची, कधीतरी ती फोडणी असायची. पण फोडणी असायची. ह्याच्या खानावळीत सुद्धा आंबाड्याची भाजी केली की आम्ही असं खोल खड्डा करायचो आणि त्याच्यात तो फोडणी होतायचा. मजा वाटते. तेव्हा खानावळीतली माणसंसुद्धा आग्रह करत होती. मी ब्रह्मचारी होतो पणजीत तेव्हासुद्धा. तो खायचा, मातृछायावाला, खा रे, तुम्ही शिकवता, म्हणजे जास्त तुम्ही दमायला होता, शेतात काम करणाऱ्यापेक्षा तुम्ही जास्त थकता. हे आम्हाला त्यावेळेला कळत नव्हतं, पण ते खरं होतं. बुद्धीनं काम केल्यानंतर 2 तास मुलगा खेळला ना तर त्याला जेवढी भूक लागत नाही तेवढा 2 तास त्याने अभ्यास केला तर त्याला जास्त भूक लागते. कारण इथली ऑक्सिजन जास्तीत जास्त कन्झ्युम झालं आहे ना, त्यामुळे ही इज फिलिंग वीक अँड हंग्री. असू दे. तर आपण पुढे जाऊया. कुठले 3 आर्स आहेत जे आर्स आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जायला उपयोगी आहेत? पहिलं जर कुठलं असेल तर रिकन्स्ट्रक्शन, दुसरं जर असेल तर रिक्रिएशन, आणि शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं आहे रिलेशन, विच इज मिसिंग इन द फॅमिली ऑल्सो. कुठली रिलेशन्स आहेत? आपण म्हणतो ब्लड इज थिकर दॅन वॉटर. वॉटरी रिलेशन्स आर बेटर. वॉटरी रिलेशन्स, खरंच तुम्हाला सांगतो, ब्लडवाले विचार करतात आपल्या गळ्यात पडेल, आपल्या प्रॉपर्टीतला हिस्सा जाईल. वॉटरवाले धावून येतात, मित्र, कलिग्ज, शेजारी, कधीकधी अनोळखी माणसंसुद्धा येऊन तुम्हाला मदत करतात. आणि मला विश्वासानं एखादी गोष्ट सांगायची असेल किंवा माझ्या मैत्रिणीला सांगेल, शेजारणीला सांगेल, बहिणीला नाही सांगणार. हे विचार करा. हा गोष्टच आहे सध्या बदललेली. म्हणून पहिली गोष्ट आहे ती रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे मी जे शिकलेलं आहे ना ते मला रिकन्स्ट्रक्ट केलं पाहिजे. मला डझन म्हणजे 12 आणि आण्यांचा हिशेब कळलेला आहे. तर 2 रुपये डझन केळी आहेत, मला 1.5 डझन आणायची, 3 रुपये द्यायला पाहिजे. हे त्यावेळेला ॲप्लिकेशन होतं. त्याला तर रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. वर्गात शिकलेलं आहे ते मी व्यवहारात वापरलं. आपण हे खूप शिकतो की हो इथे, व्यवहारात वापरतो का? व्यवहारात जर महाराज वापरले तर आपण महाराजांसारखेच होऊ, महाराजांचा माणूस हो. तुम्हाला परवा सांगितलं ना की महाराजांची उपासना आपण जी करतो ती योग्य प्रकारे चाललेली आहे ह्याचा प्रत्यय द्या म्हटल्यानंतर महाराज आपल्याला कळेल त्या भाषेतच देणार ना. मी सूक्ष्म उपासना करतो त्याचा प्रत्यय आणखीन सूक्ष्म दिला तर मला कळणार नाही आहे.
म्हणून जे शब्दांच्या पलीकडे आहे ते मला शब्दातच सांगावं लागतं, कारण शब्दाशिवाय तुम्हाला काही कळत नाही. संतांची अडचण आहे. तर त्यामुळे काय की आता इथे ही सुरू झाली उपासना. नाही म्हणलं तरी नवीन नवीन शेवटी मी तुम्हाला 1-2 गोष्टी सांगणार आहे. आता पुढच्या महिन्यात दासबोधाचा शेवट आहे. तो शेवट कसा साजरा करायचा? तुम्ही असा एक ग्रुप तयार करा ना 4-5 लोकांचा. आणि आपलं हे केंद्र आहे, हे सहकेंद्र आहे. स्वकेंद्र म्हणजे उपासनेसाठी स्व आहे, पण हे कुणाची प्रॉपर्टी नाही, प्रोप्रायटरी म्हणतात ना, तसं नाही आहे. सगळ्यांचं केंद्र आहे. मग सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. वी आर विलिंग टू टेक. फक्त ऑर्गनायझेशन नाही आहे. आता आपण येताना प्रत्येकजण काही ना काहीतरी घेऊन येतो. मग एकच गोष्ट अनेक होते. तिथे जर काही ऑर्गनाईज केलं चौघांनी, प्रत्येक उपासनेपूर्वी बसायचं, यावेळेला आपण हे करूया, म्हणजे आपला मेनू वगैरे सुद्धा एवढा ठराविक होईल आणि सगळं छान होईल. कुठला विषय घ्यायचा किंवा कसं जमायचं, आणखीन उपासना कशी करायची. पण इथे विचार मनात येऊन आत्तापर्यंत आपण पोचलेलो आहोत. आणि ते जे मन आहे, विशेषतः वामनचं, ते मन महाराजांनी बऱ्यापैकी तयार केलेलं आहे. मी का म्हणतो? कारण नवीन कल्पना सुचतात. आता नवीन कल्पना काय? पुढच्या महिन्यात आपण एकत्रितपणे जे सद्गुरू लीलामृत आहेत ते वाचणार आहोत. ते 7 दिवस वाचणार आहोत. वांतेलाही वाचणार आहोत. आणि शेवटचा दिवस समजा 19 तारखेला, 19 डिसेंबर सुट्टी आहे आणि त्यानंतर 4 दिवसांनी महाराजांची जयंती आहे. पण ती तिकडची मंडळी जर इकडे आली, तिकडे वाचन चालू आहे, इकडे वाचन चालू आहे, नंतर ती मंडळी इकडे येतील आणि त्यावेळेला महाराजांची इच्छा असेल तर महाराजांच्या पादुका आपल्यासाठी आपण घेऊया, त्या पादुकांची स्थापना करूया. मी प्रतिष्ठापना शब्द वापरत नाही. प्राणप्रतिष्ठा तर प्राण गेला तरी वापरणार नाही, कारण त्यांनी फक्त सोहळं ओळं वगैरे होतं. दूर जाता तुम्ही देवापासून. स्थापना करूया ना, छान स्थापना करूया, डेकोरेट करूया. आणि त्या पादुका कशा असल्या पाहिजेत? अरे शेवटी फुलांनी झाकूनच टाकणार आहात ना तुम्ही. हां, म्हणून चांगल्या टाईल्स घालायच्या आणि वरून टाईल्स मळून येत म्हणून जमखान घालायचं, असा प्रकार असतो तो. आपण करूया. पण हा विचार आहे ना, तुम्ही जर 4 जण कोणीतरी जमलात आणि खरंच वामनला मी सांगितलं सकाळी, त्याचीच कल्पना आहे, आपण बसूया, तर आपल्याला आणखीन काहीतरी चांगल्या कल्पना सुचते. आणि चांगल्या कल्पना दे रन पॅरलल टू मेन उपासना. मेन उपासनेला पूरक आहेत, समांतर आहेत. मेन उपासना भक्कम करणारे आहेत. वांते मला तर माझ्या जीवनातला चमत्कार वाटतो. तिथे प्रत्येक रेग्युलर इंटरवलला महाराज कुठला ना कुठला तरी अनुभव देत असतात. लक्षात ठेवा. आता एक सगळ्यात चांगला अनुभव म्हणजे अमृतवाणी पुस्तक ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांचा मला फोन येतो. डॉक्टर मनोहर वर्टीकर अहमदाबादला असतात. ते म्हणाले, मनोवाणी नावाचं माझं एक पुस्तक आहे, ते पुस्तक तुम्ही छापाल का? कारण तुमच्या केंद्रातर्फे कुणीतरी पुण्याला गेले होते, ते आपली पुस्तकं दिली, मग आपण त्या पुस्तकांची यादी त्यांनी वाचली. मग इथे जर तुमची प्रकाशनाची काहीतरी व्यवस्था आहे, त्यांनी मला दुसऱ्या विषयी पुस्तक पाठवूनही दिलं. महाराजांची चांगली उपासना करणाऱ्या 2-3 मी त्यातले काही भाग वाचून घेतले. चांगलं पुस्तक आहे, कारण महाराजांच्या याच्यात आकंठ बुडलेली ही व्यक्ती आहे, मोठी अधिकारी व्यक्ती आहे. पण आपणहून ते पुस्तक आपल्याकडे पाठवतात प्रकाशनासाठी, हे मला चांगला प्रत्यय वाटतो महाराजांचा. आपण त्याने काही कमिटमेंट दिलेली नाही आहे. म्हटलं आम्ही डिस्कस करू आणि तुम्हाला कळवू, पण आमच्याकडे प्रकाशनाची व्यवस्था आहे आणि त्याप्रमाणे प्रकाशन होऊन जाईल. केव्हा महाराज म्हणतील तुम्ही जमलं ते इकडे या, म्हणाले मी जरूर येईल. मुद्दा काय सांगायचा आहे? महाराज सांगताय उपासना योग्य दिशेने चालू आहे, उपासना योग्य प्रकारे चालू आहे, फक्त योग्य प्रमाणात चालू नाही, ते प्रमाण वाढवा हे महाराज सांगतात. योग्य दिशेनं चालू आहे, डायरेक्शन योग्य प्रकारे, म्हणजे मोड आपण म्हणतो ना, मोड ऑफ उपासना करेक्ट आहे. प्रमाण वाढवलं पाहिजे आणि हे प्रत्येकाला वाढवलं पाहिजे, मलाही वाढवलं पाहिजे, हेही लक्षात ठेवा. पण महाराज ज्याला क्यू म्हणतात ना, ते क्यूज देतात. ते क्यू म्हणजे काय? हे बघ, तुला दिलं ना, चला आता आणखीन पुढे चल, हे दिलं ना, हे तुला मिळालं ना, हे तुझ्या जीवनात आलं ना, याचा तुला अनुभव आला ना, पुढे चल पुढे चल पुढे चल. किंवा महाराज गोष्ट सांगायचे, आज चल आज चल आज चल. मग पहिल्यांदा लाकडं असतात, नंतर कोळसे लागतात, नंतर चंदन, नंतर आपण म्हणतो कॉपर, चांदी, सोनं, या सगळ्या खाणी लागतात, हिऱ्यांची खाण लागते. आणि अजूनही आज जा म्हणल्यानंतर तो बाहेर येतच नाही. तो ती इतकं शांत वाटतंय. आता परत त्या हिरे वगैरे त्या बाजारात जाऊ कशाला, त्या संसारात जाऊ कशाला, इथे अत्यंत चांगलं वाटतंय. ही पूर्णावस्था आहे, ही पौर्णिमा आहे.
उपासनेची ही पौर्णिमा आहे की आता मला खरंच कशाची गरज नाही आहे, मी माझ्या आतच मी आनंदात आहे. त्याला स्वानंद साम्राज्य असे शब्द ज्ञानेश्वर वगैरे वापरतात, पण स्वानंद म्हणजे माझ्या आतून निर्माण झालेला आनंद, आणि त्या आनंदात मी राहतो. लक्षात करा, म्हणजे उदाहरणार्थ दुधाचंच दही आहे की हो, दह्याचंच ताक आहे, ताकावरच लोणी येतं, बरोबर, पण लोणी आहे ना, लोणी आहे, पण ते असतं कशात, ते ताकात दह्यात दुधातच असतं. तसं आपण हे जे सगळं अनुभवतोय ते सगळं या जीवनात अनुभवायचं आहे, या प्रपंचात अनुभवायचं आहे, आणि मुख्य म्हणजे देहाच्या या स्थितीत आपल्याला अनुभवायचं आहे, या स्थितीत अनुभवायचं. आणि तो अनुभव हा पूर्ण का असतो तुम्ही बघा, आपण जर घेतला तर पूर्णत्व म्हणजे काय हो, पूर्णत्वाचा अंश काढला तरी पूर्णच आहे. आपण ही खरी पौर्णिमा आहे, कळली पाहिजे. मला वाटतं की आईतून मूल निघतं, मूलही पूर्ण आहे आणि आईही पूर्ण आहे, आणि हे मिळून दोन पूर्ण नाही आहेत. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय. इकडे सगळी चारही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आलेली आहेत. पूर्णमदः पूर्णमिदं ॲडिशन करा, पूर्णमेवावशिष्यते अवशिष्य बघा, म्हणजे गुणाकार आहे, भागाकार आहे, बेरीज आहे, वजाबाकी आहे. कारण पूर्ण त्याला कुठलंही ऑपरेशन मॅथमॅटिकल नाही, तसं इन्फिनिटीला नाही आहे. म्हणून पूर्णत्व हा नंबर नाही आहे, पूर्णत्व ही अवस्था आहे. इन्फिनिटी म्हणजे अनंतता हा नंबर नाही आहे, ती एक अवस्था आहे. शून्य अवस्था, शून्य हा गणितात नंबर असेल, पण प्रत्यक्षात ती अवस्था आहे, अनुभव आहे. पण शून्य पूर्ण अनंत हे शब्द म्हणजे आपल्या उपासनेची पौर्णिमा. आपण जरा पुढे जाऊया. वैशाखानंतर ज्येष्ठ येतो. ज्येष्ठ पौर्णिमा आपण सावित्रीला दिलेली आहे, बरोबर आहे ना. ज्येष्ठी पौर्णिमा म्हणजे सावित्रीची पौर्णिमा, सत्यवान सावित्री. तेजाची पौर्णिमा येते. सावित्री मंत्र आहे, ज्याला आपण गायत्री मंत्र म्हणतो, आणि तो बुद्धीसाठी आपण मागितलेला आहे. तुझं तेज माझ्या बुद्धीत उदय होऊ दे, तुझ्या तेजाचा, असा तो मंत्र आहे. ती दिली. नंतर आषाढात गुरुपौर्णिमा, गुरुला दिली. कारण पौर्णिमेचा चंद्र दिसतच नाही आषाढात. आता तो बऱ्याच महिन्यात दिसत नाही पौर्णिमेचा चंद्र, ढगच असतात. पण आषाढ पाऊस सुरू होतो, ढगाळच आकाश असतं. अशा वेळेला जो चंद्र दिसत नाही तो गुरुच्या रूपाने मी पाहू शकतो. ती गुरुपौर्णिमा आहे. गुरु म्हणजे पूर्णत्व, काही उणे नाही आहे आणि अधिकही करता येणार नाही. इन्फिनिटी प्लस वन फुलिशनेस, इन्फिनिटी प्लस वन इन्फिनिटी ओनली ना. म्हणून लोक प्रश्न विचारतात, महाराजांना काय काय मागायचं. महाराज म्हणजे कोण आहेत? ते टाटा बिर्ला आहेत की ज्यांच्या संपत्तीला नाही म्हणलं तरी मर्यादा आहे का? सध्या एलॉन मस्क, अरे यांच्या सगळ्या संपत्तीला मर्यादा आहे, पण महाराजांच्या संपत्तीला मर्यादा नाही आहे, कारण ती अनंत संपत्ती आहे. मग अनंतातून अनंत जरी घेतला तरी अनंत उरतो. इन्फिनिटीतून इन्फिनिटी काढली तरी इन्फिनिटी उरते. पूर्णातून पूर्ण जरी काढलं तरी पूर्ण उरतं. मग महाराजांना मागायला काय हरकत आहे? पुढे महाराजच मागण्याची वृत्ती कमी करते. पण महाराजांना या त्या गोष्टीसाठी कशाला त्रास द्यायचा? बघा ना, अरे महाराजांना त्रास दिलेला आहे. आजच्या प्रवचनात सांगितलं, इतक्या दूर तुम्ही येता त्यावेळेला प्रपंचातलं काहीतरी मागायलाच येता ना. मी देणार नाही असं नाही, देईन, पण त्यात तुमचं कल्याण नाही आहे हेही तुम्हाला दाखवून देईन. हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून गुरुपौर्णिमा ही खऱ्या अर्थाने, गुरु म्हणजे एका अर्थाने पूर्णत्व. गुरुची आपली डेफिनेशनच अशी आहे की तुम्ही जे काही कन्सीव्ह कराल, म्हणजे कन्सेप्ट तुमचा जो आहे, कल्पना, त्याच्या पलीकडे थोडं गुरुत्व आहे. म्हणजे इथपर्यंत गुरु आला, कळलं, मग त्याच्या पुढे मुलगा विचारतो बाबांना, बाबा होरायझन म्हणजे काय? कारण शिक्षकांनी पाठ करून गेलं, होरायझन इज अन इमॅजिनरी लाईन वेअर द अर्थ अपियर्स टू मीट द स्काय. बरोबर, त्याला काही कळलेलं नाही आहे, कारण एवढं इंग्लिश त्याचं झालेलंच नाही आहे. आपण या सगळ्या चरकातून गेलेलो आहोत. सायन्समधला पहिला चॅप्टर काय होता माहिती आहे ना? नर्व्हस सिस्टम. शिक्षक नर्व्हस झाल्यानंतर काय हो, माय बॉडी वगैरे नको का? हां, नर्व्हस सिस्टम. मी शिकवून सांगतोय तुम्हाला.
आता बऱ्याच नंतर गोष्टी बदलल्या, पण आपल्याकडे एक टेक्स्टबुक आलं ना ते किमान 20 वर्ष टिकतं. हे दुर्दैव आहे. जग किती पुढे निघालेलं आहे आणि आमची टेक्स्टबुक्स आहे तिथेच राहिलेली आहे. ही गॅप आहे, ही महत्त्वाची गॅप आहे. असं जनरेशन गॅपपेक्षाही नॉलेज गॅप इज भयंकर. पण आपण ती अपडेट केली पाहिजे. आपल्या खिशात अपडेट करणारं आहे ना एक साधन, मोबाईल नावाचं. इफ आय वॉन्ट टू बी अपडेटेड इन गुड थिंग्स, बॅड थिंग्समध्ये आय एम अपडेटेड. सांगावं लागत नाही. चांगल्या गोष्टीत जर मी ठरवलं तर मी अप टू डेट राहू शकतो. श्रावणातली पौर्णिमा आपण अनेक गोष्टींना दिलेली आहे. श्रावणातली आपण रक्षाबंधन म्हणतो, संस्कृत दिवस म्हणतो, नारळी पौर्णिमा म्हणतो. त्यातल्या त्यात नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा दिवस आहे. नारळ टाकायचा समुद्रात आणि फिशिंगला निघायचं. तोपर्यंत पाऊस, जो दाट पाऊस असतो आषाढातला वगैरे, तो कमी झालेला असतो. आषाढात पाऊस आपण आता जून आणि ऑगस्ट असं जून जुलै 2 महिने कसं बसं थांबायचं, तरी इल्लिगल फिशिंग करायचं. हां, ते अलाउड आहे. आपल्याकडे इल्लिगल थिंग्स लिगली अलाउड आहेत. या फार गमतीदार गोष्टी आहेत, कारण पोलीस संरक्षणात या गोष्टी चालतात. असू दे, तुम्हाला मी एक पोलीस सांगतो, ही फॅक्ट आहे, ही जगाच्या पाठीवर आलेली आहे, पब्लिश झालेली आहे. ज्या वेळेला ते RDX उतरलं कोकणात, हे नंदुरबार वगैरे जे भाग आहे ना, अलिबाग वगैरे तिथे, तर तिथे ते गाडीत भरलं गेलं. आणि ज्या वेळेला गाडी येत होती डिस्ट्रीब्यूट करायला, नको का मुंबईतले पहिले बॉम्बस्फोट आठवा, त्यावेळेला पुढे पोलीस कमिशनरची गाडी आणि मागे पोलीस DYSP वगैरेंच्या गाड्या. कोण अडवणार आहे त्यांना? आणि तो अगदी म्हणत, नावं कशाला घ्या त्या पक्षांची, पण थापा त्याचं नाव तुम्हाला सांगतो. म्हणजे काय की तो नेपाळी, सूर्यवंशी, शंकराची उपासना करणारे. हे कसलं? केवळ पैशासाठी. मग कोण कसा वाचणार आहे देश? आणि आता परिस्थिती सुधारली का? नाही, बिघडले का? हो. पण आता परिस्थिती एवढी बिघडली की याच्यापेक्षा जास्त बिघडेल असं वाटत नाही. अच्छे दिन आएंगे. कारण काय, याच्यापेक्षा आणि वाईट काय होणार? जसा झेनिथ म्हणजे सगळ्यात वरचा बिंदू आहे, तसा नादीर म्हणून सगळ्यात खालचा बिंदू आहे. एक फार चांगली कल्पना आहे बघा. चित्र डोळ्यासमोर आणा आणि इथे बुद्धाला उत्तर सापडले ते इथेच सापडलं. ॲबिस अशी कल्पना आहे. ॲबिस अशी एक वेल आहे, विहीर की जिला तळच नाही आहे. मग तुम्ही कितीही गेलात तरी ते टाकलं तर सगळं बुडणारच आहे. माझं मन आहे, माझी बुद्धी आहे, अशी ॲबिस आहे का? म्हणजे जे कधीही भरणार नाही आहे, कधीही शांत होणार नाही आहे, सतत कल्पना लाईक पॉपकॉर्न्स फुटत राहणारच आहे. ही जी भट्टी आहे ना, आता लोकांची खरंच भट्टी झालेली आहे. भट्टी म्हणजे कॉर्न म्हणतो ना आपण, की ज्याच्यात फुटाणे चणे वगैरे असे उडत असतात. तुम्ही बघितलं ते पॉपकॉर्न बघा ना, पॉपकॉर्नची मशीन्स वगैरे आपण बघतो, लाह्या करतात त्याप्रमाणे. इतक्या कल्पना आपल्याला येतात, शांत नाही आहे. ते शांत करणं ह्याला ध्यान म्हणतात. ध्यान म्हणजे काय करायचं? पॅसिफाईंग युअर माइंड, मन शांत करायचं. बाकी ध्यान म्हणजे हे करा, ते चक्र सगळं विसरा. नुसती चक्र करत गेला तर चक्रम व्हाल. खरंच तुम्हाला सांगतो की त्या चक्रांना अर्थ केव्हा आहे? केवढी शिस्त पाहिजे जीवनाला. तुम्ही काही करा, काही खा, काही घाला, बसा. दररोज एक चक्र असे येतात. दरवर्षी गोव्यात असतात. दरवर्षी अहो ती घालून आलेली आहे जीन्स, तिला बसता येत नाही आहे आणि चक्राकडे लक्ष दे. काय हा दुर्दैव आहे सगळं. आणि खालून पहिलं कुठलं आहे? आपण म्हणतो ना की स्वाधिष्ठान, नंतर मूलाधार, नंतर मणिपूर, नंतर अनाहत, हे सगळी चक्र आहेत ब्रह्म. आणि 60 दिवसात 60 चक्र मुक्त करून काही लाख रुपये घेऊन तो बाबा निघाला. आणि हे म्हणतात की मला वाटते मी 3ऱ्या चक्रापर्यंत पोचलो, निदान 7 दिवस तरी माझ्याकडे येऊ नकोस. हेच त्याला, कारण तो रोज एक चक्र सांगणार ना जागा झाल्याचं, आणि चक्र मागे आहे, म्हणजे त्याला अबाउट टर्न करून मला राखायचं. सर इथपर्यंत पोचलं. अरे म्हणलं कशाला तुझा पार्श्वभाग माझ्याकडे करतोयस, सरळ फेस टू फेस करूया. चक्र काय सोप्या आहेत का एवढ्या गोष्टी? नाही आहेत. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगेल जी विवेकानंदांनी सांगितलेली. 7 चक्रांची स्थानं जर आपल्याला कळली, एक साधा आपण मॅप इथे लावू शकतो. कशाला मॅप? तुमच्या खिशात आहे की ती 7ही चक्र खिशात आहेत. सगळं खिशात आहे हो, काही नको, सगळं खिशात आहे. तर तुम्ही बघा ती चक्र. आणि पहिला मी श्रीराम जयराम जय जयराम म्हणजे त्यावेळेला सगळ्यात खालच्या चक्र माझ्या दृष्टीसमोर आहे. आणि विवेकानंद म्हणतात की तिथे एक स्ट्रोक द्या तुम्ही. त्यांनी त्यातल्या त्यात पोचणारं जे चक्र आहे, जे इकडचं जे चक्र आहे आपण म्हणतो त्याला
मूलाधार चक्र, जिथे मूळ आधार आहे, जिथे कुंडलिनी आहे, हे घ्या. नख असतंच तुम्हाला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कुठेतरी जागृतीची प्रोसेस सुरू होईल. जागृती पूर्ण होईल, त्याला उपासनाच केली पाहिजे. पण प्रत्येक वेळा तुम्ही ते ॲक्टिवेट करा. आपण ॲक्टिवेशन शब्द वापरतो ना. इथे ती झोपलेली हो, 3.5 वेटोळ घालून नागिन शांत झोपलेली आहे. तिला जागं करायला नको का? तिला जागं करण्यासाठी टोचायला नको का? हे टोचणं आहे म्हणतात. हे तुम्ही करा. इथे लक्ष द्यायचं, तर इथे टोचलं, एक काचेचा तुकड्याने टोचलं. कुणाला? रामकृष्णानं. आणि ते तोतापुरी गुरु आले होते. त्यांना हे होता अहंकार होता की मी 3-3 दिवस ध्यानात राहू शकतो. याला ध्यान शिकवत आहेत ते रामकृष्णांना. आणि म्हणाले इथे लक्ष देण्यासाठी मी टोचतो, हे लक्षात ठेव. आणि यांचं जे ध्यान लागलं, उतरेल उतरेल म्हणून वाट पाहून कंटाळलं होय तोतापुरी. काही दिवस झाले तरी यांचं ध्यान उतरलं नाही, कारण लहानपणापासून ध्यान लागतच होतं ना. मग त्याला नमस्कार केला, हा माझा गुरु आहे म्हणून गेले. आणि आता आपण काय करूया, जीवन संपवूया आपलं. आत्मविसर्जन करण्यासाठी गंगेत गेले, पण उंच होते ते खूप. आणि त्याला न्यांगटा म्हणजे नागडा म्हणायचे. त्यांच्यावर एकही होतं, हे लहान बालबुद्धी ना आमचे, कोण? रामकृष्ण म्हणायचे. आणि नंतर ज्या वेळेला उतरलं, ते परत आले, नमस्कार करा. म्हणाले मी जीव द्यायचा प्रयत्न केला तरी नाही. म्हणाले की गंगा तुमच्या गुडघ्याच्या वर गेलीच नाही. म्हणाले तुला हे दिसलं का? हो, हेही दिसलं. कारण का? की तुम्ही आम्हाला हवे आहात. तुम्ही वेदांती वगैरे आहात, काही हरकत नाही आहे, तेही ज्ञान हवं आहे. नाही, आपणला मुद्दा काय आहे की ही पौर्णिमा, नारळ पौर्णिमा, ही सागराची आहे. सागराची पूजा करायची. मग लोक आता सोन्याचा नारळ वगैरे टाकतात वगैरे, त्याला काही अर्थ नाही आहे. नारळ द्या आणि तुम्ही मग तुमच्या समुद्राच्या कामगिरीला लागा. त्याच्यानंतरची जी पौर्णिमा आहे ती भाद्रपद पौर्णिमा. भाद्रपद पौर्णिमा आहे ही भागवत पौर्णिमा. आता भाद्रपद, पौष, माघ या पौर्णिमेला काही विशेष नावं नाही आहेत. नावं आहेत पौर्णिमेला, पण विशेष काही घटना अशा नाही आहेत. फाल्गुन पौर्णिमा आपल्या सगळ्यांची आवडती होळी. आणि तुम्हाला मागेही सांगितलं होतं, आता ती होळी जवळ जर आली असेल तर होळीनंतरचा पहिला शुक्रवार हा गुड फ्रायडे आहे. गुड फ्रायडे हा तिथीप्रमाणे येतो. ते तिथी मानत नाहीत आणि आपल्याला नेहमी शिव्या देतात की तुमचा गणपती कधी ऑगस्टमध्ये, कधी सप्टेंबर. आमचा बघा 25 म्हणजे 25 डिसेंबर ना. आमची तारीख कधीच चुकत नाही. त्यांना म्हणतात की तुमचं ख्रिसमस महत्त्वाचा आहे का गुड फ्रायडे महत्त्वाचा आहे? तो मेला, मारला त्याला, परत तो जिवंत झाला म्हणून त्याच्या जन्माला महत्त्व आलं. जन्मापासून येशू महत्त्वाचा नाही आहे. तो रिझरेक्शन ज्याला म्हणतात की तो पुन्हा जिवंत झाला म्हणून महत्त्वाचा झाला. ती तुमची आमच्या पौर्णिमेप्रमाणे ठरतो तो शुक्रवार. दरवेळेला बघा, कुठल्याही याच्यात बघा, आपली होली पौर्णिमा, त्याच्यानंतरचा फर्स्ट फ्रायडे इज गुड फ्रायडे. हे मी तुम्हाला ज्ञानासाठी सांगतोय. कुणी जर प्रश्न विचारला तर आपल्याकडे उत्तर तयार असलं पाहिजे. ती पौर्णिमा ही पौर्णिमाच आहे. पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे वगैरे अशी गाणीही असतात. प्रेमगीतातली पौर्णिमा ही त्या चंद्राची पौर्णिमा आहे. आणि पूर्ण अवस्था कोणत्याही गोष्टीची आपण पूर्णत्वाला पोचू का? पोचल्यानंतर एक तर आपण संत होऊ किंवा आपण जिवंत राहणार आहोत. त्या अवस्थेचं ते हीच गंमत आहे. जर पूर्णत्वाच्या अवस्थेकडे मी निघालेलो आहे तर माझ्यात एक एक शक्ती सामावत चाललेली आहे. आणि अशा किती शक्ती किंवा किती भाव माझ्यात राहतील. दास्यभाव, हो, कांताभाव, वात्सल्यभाव, सख्यभाव, हे निरनिराळे भाव आहेत. आणि 3 भाव म्हणजे स्टेट ऑफ माइंड राहिल्या तर तो जगू शकत नाही आहे. 19 भाव रामकृष्णांच्यात होते आणि तरी ते जिवंत राहिले. ज्ञानेश्वरांची अवस्था झालेली आहे की आता भाव माझ्या शरीरात मावत नाहीत. भावांची पौर्णिमा माझ्या जीवनात झालेली आहे. तेव्हा आता मला तू परवानगी दे जिवंतपणी जीवन संपवण्याची. याला संजीवन समाधी आपण म्हणतो. जिवंतपणी मला जीवन संपवायचं आहे. आणि मग शेवटी त्यांना असंही होतं, ए तू लहान आहेस, आत्ता काय वय आहे का आपलं जायचं? आत्ता कुठे आपण लोकांना उपयोगी पडायला लागलेलो? ते म्हणतात नाही, मी राहूच शकत नाही. आणि त्या काळात त्यांनी ज्या रचना केलेल्या आहेत त्याला विरहिणी किंवा विराणी म्हणतात. विराणी आपल्याला 2-3 माहीत आहे. दिन तैसी रजनी म्हणजे दिवस आहे ना, दिवसा मी जागा असतो, तशी रजनी म्हणजे रात्र. ही रात्री, दिवस रात्र मी जागा आहे, मला झोप येत नाही.
चंदन लावायचे गरमी झाल्यानंतर, चंदनाची चोळी म्हणजे लेप, अंग अंग जाळी, की तू काय सांगतोस चंदन लावलं तर माझी आग जास्त होणार आहे. आणि सगळ्यात आपल्याला माहीत असलेलं म्हणजे पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. मग हे एवढं वाढलं त्यांचं, म्हणजे मला म्हणाले मी दिसतच नाही आहे आरशात, माझी भावना, मला सगळे पांडुरंगाचा पाठमोरा दिसतोय, म्हणजे मला सगळीकडे तो दिसतोय. तेव्हा आता मला परवानगी नाही. शेवटी मग त्यांना परवानगी दिली जाते आणि तो पुढच्या आठवड्यात मग काही दिवसांनी दिवस आहे 24 ते 28 5 दिवस विठ्ठल मंदिरात कार्यक्रम आहेत. संध्याकाळी 7 वाजता ज्ञानेश्वर ज्ञानदेवांचा हरिपाठ पार्ट 2 असा आपण विषय घेऊ, काहीतरी घेऊ ज्ञानदेवांच्या बाबतीत. ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी हा एक चमत्कार आहे. त्यांना हजारो लोकांच्या साक्षीनं नेलेलं आहे, हाताला धरून सोडलेलं आहे आणि ते बसलेले आहेत. त्यांनी 9वा अध्याय समोर ठेवलेला आहे, तेही वरून दिसलेलं आहे. त्यांनी भीममुद्रा लावलेली आहे, म्हणजे धड जमिनीवर नाही जड आकाशात नाही अशी मुद्रा लावलेली आहे ज्ञानेश्वरांनी. आणि शांतपणे अत्यंत आनंदात वरची शिळा सरकवली गेलेली आहे, खाली ते आहेत जिवंत. नंतर कुणी ती शिळा सरकवली नाही आहेत का, त्यांना परत प्रार्थना करूया असा कुठेही उल्लेख नाही आहे. कारण ज्ञानेश्वरांचा संकल्प एवढा पूर्ण होता, ही सुद्धा जीवनाची पौर्णिमा आहे, पूर्ण अवस्था आहे ज्ञानदेवांची संजीवन समाधी. तर आपण पौर्णिमेची काही उदाहरणं बघितली, पौर्णिमेकडे आपण जातोय. पौर्णिमा जीवनाची संपूर्ण जीवन ही आपली पौर्णिमा नाही, कारण पुढचा जन्म आहे. मुक्ती ही पौर्णिमा आहे, मुक्त होणं, शांती ही पौर्णिमा आहे. समाधी जर न सुटणारी असेल तर ती पौर्णिमा आहे. पण आपली समाधी लगेच उतरते, कारण आपल्याला पुढे जायचं असतं. वाईट नाही येते, त्याला सविकल्प समाधी म्हणतात, निर्विकल्प समाधी. माझा विचारच नाही, मी आता मुक्तच होणार यातून, ही पौर्णिमा आहे. म्हणजे पूर्णत्व, त्याला पौर्णिमा असा शब्द आहे. आणि एक शेवटचं चित्र डोळ्यासमोर उकळून आपण थांबूया. माझ्या मुलाला मला पौर्णिमा दाखवायची टेरेसवरून, आणि मूल चालायला शिकलेलं आहे. चालायला शिकलेलं आहे म्हणल्यानंतर आई काय म्हणते, मी वरच्या पायरीवर थांबते, त्याला चढू दे, आणि ताई तू मागे थांब, त्याचा जर तौल जाऊन पडला तर. पण तो पडणार नाही, तो पायरीला धरूनच चढतोय. तो 8व्या पायरीपर्यंत येतो आणि म्हणतो आई आता माझ्याने होत नाही, मी थकलोय. आई कौतुक करते की 8व्या पायरीपर्यंत तू पोचलेला आहेस ना. तर आई खाली वागते आणि त्याला 9व्या पायरीवर घेऊन जाते. आणि 9वी पायरी आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन ही पौर्णिमा आहे भक्तीची. श्रवणम कीर्तनम या एक एक पायऱ्या आहेत. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन म्हणजे चरणसेवा, अर्चन आहे, वंदन आहे, दास्य आहे, सेवा, सख्य आहे, मैत्री. या 8 पायऱ्या चढून आलं ना भक्त, मग गुरु खाली वागतो आणि त्याला उचलून घेतो. हे प्रतिकात्मक आहे. खाली वाकणं हा अवतार आहे आणि वर उचलून घेणं हा उद्धार आहे. आईसुद्धा तेच करत असते, कारण ती मातृशक्ती सगळीकडे पसरलेली आहे. मातृशक्ती ही पूर्ण आहे, म्हणून मातृशक्तीची पौर्णिमा सगळीकडे कायम राहू दे अशी प्रार्थना कुणी केलेली आहे? ज्ञानेश्वरांनीच केलेली आहे. की चंद्रमेजे अलांछन, मार्तंडजे तापहीन, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. हे काय आहे हो? हे पूर्ण आहे. पूर्ण सुखी. शेवटी म्हणतो ना, किंबहुना पूर्ण सुखी होऊन तिही लोकी भजिजो आदिपुरुषी. हे जे सांगितलेलं आहे ना, पूर्ण सुखी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आहे, तिथेच मी पूर्ण सुखी होणार आहे. एक प्रसंग सांगतो की पूर्वी आम्ही ज्या वेळेला निरनिराळे वर्ग घ्यायचो, त्याला निरनिराळ्या असाइनमेंट्स द्यायचो. त्या वर्गाला पूर्वी मी हे उदाहरण सांगितले, पण लक्षात घ्या की असाइनमेंट काय आहे. की पहिली असाइनमेंट आहे की आम्ही सुखी होणार, कोणकोणत्या गोष्टींनी सुखी होणार अशी एक लिस्ट तयार करा. लिस्ट. आणि मग लिस्ट तयार करताना प्रत्येकजण विचार करून, बायकोलाही म्हणतो हे काही विसरलं असेल तर बघ या यादीत. पहिल्या दिवशी होमवर्क फक्त हा की सुखी होण्यासाठी मला काय काय हवं आहे. मग कुणाला गाडी हवी असते, कुणाला लग्न करून हवं असतं, कुणाला हे सगळं 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 यादी तयार करतात. दुसऱ्या दिवशीची असाइनमेंट काय आहे, आता ही जी यादी तुम्ही तयार, गाडी हे 5 लाखाची गाडी असेल, तुम्हाला बंगला फ्लॅट पाहिजे 50 लाखाचा, याची एक टोटल करून आणा ना. दुसरे हे टोटल करून आणतात. प्रत्येकजण म्हणतो मला एवढे पैसे मिळाले की मी सुखी आहे, बरोबर.
आता तिसऱ्या दिवशीची असाइनमेंट आहे. हे एवढे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागते? हे सगळे मिडल क्लास आहेत हो. आणि पगारातून इतके कट झाल्यानंतर किती उरतात? असे करून तुला एवढे लाख साठवायचे, तरीसुद्धा ते सांगतात 17 वर्ष 11 महिने 26 दिवस एवढे मला लागतील. मग तुम्ही ती तारीखसुद्धा काढू शकता, त्या दिवशी मी सुखी होईल. मुहूर्त काढलात ना तुम्ही, मी 5 वर्षांनी सुखी होईल, चला म्हणजे 2029ला मी सुखी होईल. कारण हे जे सगळं आहे ते मिळवायला मला 5 वर्ष लागतील. सोपं आहे समजायला सांगतो. आता सुखीपणाचा मुहूर्त ठरला प्रत्येकाचा. शेवटच्या दिवशी असाइनमेंट काय आहे? ज्यावेळेला 5 वर्षात तू हे जे ठरवलं आहेस त्याच्या किमती नाही का वाढणार? बरोबर. म्हणजे तेवढं साठीसाठी तुझा मुहूर्त पुढे जाणार नाही का? हो की म्हणाला. हा कायमच पुढे जात राहणार आहे हा मुहूर्त. कधी? कारण मी 10 लाख रुपये मिळाल्यानंतर 10 लाख मिळायला 5 वर्ष लागतील. 5 वर्षात 10 लाख मिळवले, पण त्यावेळेला 15 लाख, 10 लाखाची किंमतच 15 लाख झालेली असते. म्हणजे मी माझ्या सुखाचा म्हणजे आनंदाचा, मुक्तीचा मुहूर्त काढू शकत नाही. हा विचार लक्षात घ्या. शेवटचा विचार जरी घेतला तर मग मुहूर्त आहे कुठला? मुहूर्तच नाही आहे. आनंदी राहायला काही मुहूर्त आहे? आनंदाचे डोळे, आनंद तरंग हा कुठल्या तरी पौर्णिमेच्या दिवशी तुकाराम झाले नाही आहे. कारण त्या आत्ता होऊ शकते, हे नंतर, पण प्रत्येकाचा मुहूर्त नाहीच आहे. तो क्षण आहे आणि तो क्षण उद्या परवा नाहीच आहे, हा क्षण आहे. म्हणून आपण नेहमी जे सांगतो, मला जर पौर्णिमेचा अनुभव घ्यायचा असेल तर तो उद्या परवा घेता येणार नाही आहे. काल परवाला काही अर्थ उरलेला नाही आहे. आत्ता या क्षणी इथे आणि या कृतीत. लक्षात ठेवा, धिस मोमेंट, धिस ॲक्टिव्हिटी अँड धिस प्लेस. मग आपण म्हणतो ना, हिअर इज प्लेस, नाव इज टाईम अँड धिस इज ॲक्टिव्हिटी. हिअर, नाव अँड धिस यू आर फ्री. आनंदात हा माणूस महाराजांचा आहे. अखंड आनंद. आत्ता मी जे करतोय ना कृती, मी आनंदात आहे. रडत करत नाही कृती. अत्यंत आनंदात आहे. आत्ता मी ज्या ठिकाणी आहे मी अत्यंत आनंदात आहे. माझ्या शेजारी उकिरडा जरी असला ना तरी हे नाही, कळत नाही. रात्री जर 2 प्रेमी बसलेले असतील आणि सकाळी उठल्यानंतर बघतील आपण किती घाणीत बसलो होतो, किती घाणीत बसलो होतो. पण त्यावेळेला ते या जगात नसतातच ना. ज्यावेळेला प्रेम करत असतात, दे बिलॉंग टू द डिफरंट वर्ल्ड. मग तुम्ही व्हाय धिस वर्ल्डली ॲटिट्यूड? बघा ना, आपल्याला धिस वर्ल्डच कशाला पाहिजे? हा हिअर, नाऊ अँड धिस, इथे आत्ता आणि या कृतीत मी मुक्त होऊ शकतो. हा मुहूर्त आहे. पुढच्या कृतीत जिवंत असेल की नाही माहीत नाही. आपल्या आजूबाजूला इतक्या घटना घडत आहेत निरनिराळ्या, तर लक्षात घ्या, मी असेन की नाही याची काही गॅरंटी नाही. मी असेन. आपण आता पुढच्या महिन्याचे कार्यक्रम काढणार आहोत, ह्या शनिवार रविवारी जमणार आहोत, नाही जमतो ना तसे, गॅरंटी नाही. नक्की गॅरंटी नाही. कुणाचीही गॅरंटी नाही. आपण आहोत ना महाराजांना, आपण अजून पाहिजे आहोत ना, किंवा आपलं अजून प्राक्तन संपलेलं नाही आहे, तेवढाच अर्थ आहे. आपला पराक्रम नाही आहे. मी तुम्हाला खरंच सांगितलं ना की टायर सुटलं आणि तो चालत होता फुटपाथवरून, ते टायर फुटपाथवर चढलं, हा मेला. टायर त्याच्यावरून गेलं. आत्ता इतक्या वर्षात माझ्या अंगावर एकही टायर गेलं नाही, रिटायर होईतोपर्यंत. लक्षात ठेवा, हा काय माझा पराक्रम आहे का? नाही ना. ड्रायव्हरकडून अपघात होतात, मी तर कधीच ड्राईव्ह करत नाही. म्हणजे आत्तापर्यंत अपघात झाला नाही हे तर नक्की माझं कर्तृत्व नाही आहे. मी माझं कर्तृत्व काय आहे हे जर केलं तर माझं कर्तृत्व काहीही नाही, हेच उत्तर येतं. प्रत्येकाचे उत्तर येतं. मी करता असेल तर आय विल बी इन द ड्रायव्हिंग सीट. मी करता नाही आहे, करता हे ते करवून घेतात. तूची करता, तूची करविता. आपण म्हणतो ना, करणारा तूच आहेस. यू आर द डुअर अँड यू गेट थिंग्स डन. त्याच्यासाठी निरनिराळी माध्यमं तू वापरतोस. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून आत्ता या क्षणी मी आनंदात राहू शकतो. आणि म्हणून सांगितलं ना, ज्यावेळेला तुम्हाला आठवण येईल त्यावेळेला तुम्ही अगदी, जर कोणी नसेल तर अगदी बोलल्यासारखं म्हटलं, महाराज या क्षणी मी अत्यंत आनंदात आहे, धन्यवाद. पुढचा क्षण, महाराज या क्षणी मी अत्यंत आनंदात आहे, थँक्यू. काय अवघड आहे याच्यात? अवघड काय तुम्हाला सांगू का? अजून माझं कर्तृत्व गेलेलं नाही आहे. मी आनंदात आहे. मी तुम्हाला धन्यवाद देतोय, तुमच्यामुळे मी आनंदात आहे, हे लक्षात घ्या. हे तुम्हाला, आपल्याला महाराजांना सुद्धा कर्तृत्व देणं जरा जड जातं.
काय हे मीच केलं आहे ना महाराज. मी आपलं म्हणतो महाराजांनी केलाय चहा, गोड मानून घ्या, महाराजांनी केलाय चहा, याला काही अर्थ नाही. मी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मी केला आहे हा अजून माझा भाव असतो, म्हणून मी दुःखी आहे. म्हणून बुद्धाला जे कारण मिळालं तेच कारण आपल्या संतांनी सांगितलं आहे. आणि तेच कारण बारीकपणे तुम्ही इथून पुढची जर प्रवचनं वाचली तर महाराज हेच सांगतात की आत्ताच आपण सुखी होऊ शकतो किंवा मुक्त होऊ शकतो. आनंदात उद्या मी राहू शकेन याला काही अर्थ नाही. कालला तर रेफरन्सच देऊ नका तुम्ही. कालचा काय जो मेलाय त्याचा रेफरन्स कशा, इथून पुढे इथून पुढे इथून पुढे असा विचार आपल्याला करायला पाहिजे. हा जो विचार आहे हा पूर्ण विचार आहे. मुक्ती हा पूर्ण विचार आहे. आणि मुक्ती कशातून? निरनिराळ्या गोष्टीतून मुक्ती. अज्ञानातून मुक्ती आहे, भीतीतून मुक्ती आहे, चिंतेतून मुक्ती आहे, ताणातून मुक्ती आहे, नकारात्मकतेतून मुक्ती आहे. ही दिस इज माय डेफिनेशन ऑफ मुक्ती. याच्यातून मुक्त होणं लक्षात ठेवा म्हणजे आनंदात असणं, म्हणजे पूर्ण असणं. अखंड पौर्णिमा, नित्य पौर्णिमा. महाराजांच्या जीवनातला एक पौर्णिमेचा प्रसंग आपण अनेकदा पाहतो, पण त्यातलं रहस्य लक्षात घेत नाही. सिक्रेट. एक तरुण मुलगा आहे, त्याला अस्थमा झालेला आहे. अजूनही अस्थमाला पूर्ण औषध नाही आणि स्वतः महाराजांना अस्थमा झाला होता. आता मला आज एकाने प्रश्न विचारला होता, खूप बुद्धिमान मुलगा आहे, त्याने मला प्रश्न विचारला, मी उत्तर दिलं नाही. हे केलं आहे, टेक्स्ट केलेलं आहे. हनुमान जर एवढा पराक्रमी होता तर त्यांनी सेतू का नाही बांधला? तिथे तो साध्या माकडासारखा एक दगड आणून टाकत होता वगैरे सगळा. खरं म्हणजे तो सीतेला म्हणतो, मैया कशाला स्वामींना त्रास देऊ, बस माझ्या खांद्यावर, मी मुलगा आहे ना तुझा. आईला मुलाच्या खांद्यावर बसायची काही लाज नाही आहे. तोच प्रश्न प्रत्येकाकडे येतो. ती म्हणाली, माझ्या नवऱ्याने मला मुक्त केलं पाहिजे, त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. नाही तर 2 कलंक लागतील चरित्रावर. एक बायकोवर राखता आली नाही आणि सोडवायला दुसऱ्याची मदत केली. म्हणजे जसा सुपारी किलर असतो ना, कॉन्ट्रॅक्ट किलर, तसा कॉन्ट्रॅक्ट लिबरेटर कोण? हनुमान. अरे हनुमान सगळंच करत होता, राम करू शकत नव्हता का सगळं? विचार करा ना. एक साधा प्रसंग आपण बघितलाय, मारीच्याला तू का नाही मारलंस? तो ही हॅज अ रोल टू प्ले इन माय लाईफ. कुठला रोल? अरे तो सुवर्णमृग बनून येणार आहे, सीता पळवली जाणार आहे, रावणापर्यंत पोचावं लागणार आहे, रावणाचा संहार होणार आहे, त्याला मारीच कारणीभूत ठरणार आहे, म्हणून मी मारीच्याला मारलं नाही. सुबाहूला मारलं, मारीच्याला टोक नसलेल्या बाणाने काठीनं ढकलून दिलं आणि तो दूर जाऊन पडला, पण तो बदलला. हा रामायणातला, हा रामायणच सांगतो ना मी तुम्हाला, प्रसंग वाल्मिकी रामायणातच आहे. मारीच, मारीच म्हणजे फसवं, मरीची. मरीची म्हणजे ही आपल्याला मृगजळ दिसतं ना, ती मारीच म्हणजे फसवाच आहे. तो फसवाच मृग होता. म्हणून मला सांगायचं काय तुम्हाला, की ज्या वेळेला पौर्णिमेचा आपण विचार करतो त्यावेळेला पौर्णिमा स्टेट ऑफ माइंड, हे लक्षात ठेवा. पौर्णिमा ही पूर्ण चंद्राची अशी अवस्था नाही आहे, ती आकाशात येईल, बापडी येऊ दे, पण मी माझं मन पूर्णावस्थेत ठेवेन. मन बुद्धी काही म्हणा, पूर्णावस्थेत ठेवेन. ते कधी कमी होऊ देणार नाही, कायम पूर्ण, कायम मस्तीत, कायम. आणि म्हणून मला आनंद चित्रपट नेहमी आवडतो. त्याच्यातली लिहिलेले संवाद आणि गाणी, ऋषिकेश मुखर्जी, गुलजार, केवढी माणसं होती हो. म्हणजे करमणूक करता करता एवढा सुंदर मेसेज ते देत होते. त्यावेळेला त्याला ज्या वेळेला कळतं की आपली 2.5 महिने किंवा 3 महिने जीवनात उरलेले आहे, त्यावेळेचे ज्या रिॲक्शन्स आहेत ना, त्या हिअर अँड नाऊचं रिॲक्शन आहे. तो पहिलं काय म्हणतो, आता मला वेळ नाही आहे, म्हणून तो त्याच्यापासून पळत जातो आणि कुठला तरी एक माणूस पिशव्या नेत होतो आणि तो त्याच्या पाठीवर मारतो आणि कुठली एक नाव घेतो, हे कुलभूषण, पहचाना मुझे. तो महिने नाही पाहिजे. अरे आपण गेलो होतो त्या टॉवरवर, कुठला तो दिल्लीचा कुतुब मिनारवर, तिथे आपण भेटलो होतो, मी पडत होतो, तुम्हाला धरलं होतं. इतकं काही नाही, दे 2 पिशव्या माझ्याकडे. इतका आणलायस ना बाजारातून, चल. हा 2 पिशव्या घेऊन जातो. आत गेल्यानंतर, भाभी मैं आ गया. ती म्हणते, कोण? ती मागच्या नवऱ्याला विचारते. असू दे असू दे, कुतुब मिनारवर भेटला होता आपण ज्या वेळेला दिल्लीला. हा कुतुब मिनार त्याचा ब्रँड बनतो किंवा एक बेंचमार्क बनतो, कुतुब मिनार. नंतर तो म्हणतो की आता चहा दे ना मला सुंदर. भाभी त्याला सुंदर चहा करून देते. अब मुझे टाईम नाही आहे. परत बाहेर येतो, परत कुणाला ते कुलभूषण. पण तो महिने पहिचान, अरे कुतुब मिनारला भेटलो तो नाही का, असेल बाबा. त्यामुळे काय आहे, चल तुझं काम मी करतो.
तो दुसऱ्याच्या एवढा उपयोगी पडतो की हा माणूस कायम जगावा म्हणून लोक मनातल्या मनात प्रार्थना करतात. पण ही वॉज डेस्टाईन टू डाय. त्याचं प्रारब्ध होतं, 3 महिन्यात तो जाणार होता. ही वॉज डेस्टाईन टू डाय विच ही न्यू. आणि मग तो स्वतःला निरनिराळ्या बाबतीत समजावतो ना, ते तो सांगत असतो इतरांना, पण स्वतःला समजावत असतो की 3 महिन्यात नाही, मी 2.5 महिन्यातच जाऊन दाखवतो की नाही बघ. त्यावेळेला तो म्हणतो, आम्ही डॉक्टर्स आहेत, आम्ही सांगतो तुला. नाही म्हणला, अशाच एका डॉक्टरनी माझी जन्मतारीख सांगितली होती की या वर्षी डिलिव्हरी होईल, त्याच्या आधी 15 दिवसच मी जन्माला आलो. मग मरणार मी 15 दिवस आधी नाही का? तू काय मला सांगतोस 3 महिने 2.5 महिन्यात मरून दाखवतो की नाही? हा तो बाबू मोशा आहे, म्हणजे आम्ही तो बघत राहतो. डॉक्टर हा की तो? मी फक्त शरीराचा डॉक्टर आहे, तो मनाचा डॉक्टर आहे. आनंद हे मनाच्या डॉक्टरचं टॉनिक आहे. मन आनंदात कायम राहायला पाहिजे. आणि शेवटी सतत सगळ्यांना हसवणारं पात्र त्याच्यात एक आहे, जो दिग्दर्शक आहे त्याचा, जॉनी वॉकरने ते काम केलेलं आहे. तो त्याला सांगतो की लक्षात ठेव, ज्यावेळेला मी जन्मलो त्यावेळेला मी रडत होतो, तुम्ही सगळी मंडळी हसत होता. मी मरेल त्यावेळेला मी हसत असेल, तुम्ही सगळेजण रडत असाल, आणि तुला सांगतो तू सगळ्यात जास्त रडशील. आणि जन्मभर इतरांना हसवण्यात गेलास ना, तू सगळ्यात जास्त हू विल क्राय व्हेन यू डाय, हे ते रहस्य आहे. हे पौर्णिमेचं किंवा पूर्ण तत्वाचं किंवा पूर्ण अनुभूतीचं हे तत्व आहे. आणि प्रत्येक वेळेला त्याने स्वतःला असं ॲप्लाय केलेलं आहे, म्हणून तो आनंदात आहे. आनंद सगळे त्याच्यानंतरचे जे डायलॉग्स आहेत, ज्या कृती आहेत, जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, आज तो कुठेतरी दुःखी आहे, पण दुसऱ्या कारणानं. मृत्यू आहे म्हणून मी दुःखी नाही आहे. हे सगळं लक्षात ठेवा. पौर्णिमेचं चिंतन आहे, पौर्णिमेचं चिंतन कधीही पूर्ण होणारं नाही आहे. ते माझ्या तुमच्या प्रत्येकाच्या मनात चालू राहणार आहे. म्हणजे मी बघीन ती घटना पूर्णत्वाला कशी जोडायची, हा एक्सरसाइज घेऊन आपण इकडून निघणार. पूर्णत्व आहे त्याच्यात. आपण बघितलं ना की साधी मुंगी आहे ना, ती पूर्ण आहे तिच्या दृष्टीने. हत्ती आहे, पूर्ण आहे. जंगलात हत्ती आहे आणि मुंगी आहे का? कारण देवाला ते हवं आहे, निसर्गाला ते हवं आहे. नॅचरल सिलेक्शन, डार्विन म्हणतो नॅचरल सिलेक्शन. नाही तर सगळी हरणं जर सिंहाने खाऊन टाकली असती तर सिंह उपासमारीनं मेले असतं ना. म्हणून हरणही जगणार आहे आणि सिंहही राहणार आहे. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आपण फिट होऊ ना, सर्वायवल म्हणजे जिवंत राहण्यासाठी नाही, चांगली उपासना करण्यासाठी वी शुड रिमेन फिट. आपण कधी कधी मिसफिट असतो, कधी कधी अनफिट असतो. म्हणून आपल्याला फिट्स येत असतात, कधी आनंदाच्या, कधी दुःखाच्या, कधी सगळ्या जगावर प्रेम करावं, एक काय अशा फिट्स येतात. फिट्स अँड स्टार्ट्स म्हणतात त्याला. असं जीवन असतं आपलं, चढ उतार चढ उतार चढ उतार. हे नाही. एक सहज तुम्हाला 2 गोष्टी मला सांगायच्या की पुढच्या महिन्यात तुमच्या काही कल्पना असतील, वामननी तुमच्या 3-4 असा एक ग्रुप बनवावा. हल्ली आपल्याला व्हॉट्सॲपवरूनही आपल्याला कम्युनिकेट करता येतं. कुठे भेटायचं असेल, ओव्हर अ कप ऑफ टीसुद्धा ते जायला पाहिजे. आपण हल्ली बंद केलं आहे ते. आमच्या घरी यावेळेला मीटिंग आमच्या घरी बोलूया की ही चांगली पोहे वगैरे करते वगैरे करून. दुसरी मीटिंग तिकडे झाली. अरे असं करत परवरीचा कायापालट झाला. तो 1 मिनटात तुम्ही विषय सांगतो. एक अत्यंत म्हातारा माणूस आला, चिखलात भरलेले कपडे, धोतर वगैरे घातलेलं, आणि म्हणला सपरे ना? म्हणलं हो. पण म्हणलं इथे 2 सपरे आहेत, तुम्हाला कोणते सपरे? रमेश सपरे ना, शिक्षक? हो, तुमच्याचकडे आलेलं आहे, आंघोळ करायची मला. बघा, मला त्याचं नाव माहीत नाही, गाव माहीत नाही, हा दारू पिऊन पडला आहे का? पण म्हातारा 75 वर्षांचा. आणि म्हटलं माझी गाडी मी बाहेर ठेवलेली आहे. मोटरसायकलवरून आले होते आणि त्याला तो रस्ता खाली आले आणि तिथे पडले. ते आले, आंघोळ वगैरे केली, म्हणाले सुंदर जेवण करा, मला पिठलं भाकरी आवडते. ते सगळं जेवण वगैरे केलं. आज सोमवार आहे म्हणाले. मी तुमच्या घरी, हा सगळा प्रकार त्यावेळेला 6-6:30 वाजले होते, रात्र काही जास्त झालेली नव्हती. 7 वाजता मी तुमच्या घरी मीटिंग अरेंज केलेली आहे. त्यांनी माझ्या घरी मीटिंग अरेंज केली 7 वाजता. मी 25 जणांना आमंत्रणं दिलेली आहेत, निदान 5 जण येतील, 10 जण आले. दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ हनुमान टेम्पल, श्री रामायण महाभारत योजना. आणि आज जी विद्याप्रबोधिनी वगैरे सगळं दिसतंय, या काय आणखीन अशा सगळ्या गोष्टींचा सुरुवात हा सोमवार होता. आणि त्या दुसऱ्या दिवशी हे म्हातारे निघून गेले. आणि जाताना सांगितलं, माझं नाव काहीतरी जयंत सहस्रबुद्धे वगैरे काहीतरी, जाताना नाव सांगितलं. पण तेव्हापासून ते म्हणाले कोणी आलं नाही, पाऊस प्रचंड आहे ना. 7 ते 8 या काळात तुम्ही घरात 5-10 जण आहात ना, फक्त देशाचा विचार करणार, कुटुंबाचा नाही. मी देशासाठी काय करू शकतो, म्हणजे शाळेसाठी काय करू शकतो,
म्हणजे माझं परिसर परवरी त्याच्यासाठी काय करू शकतो. 7 ते 8 तुम्ही प्रपंचाचे नाही, तुम्ही राष्ट्राचे. हा एवढा संस्कार इतकी वर्ष आमच्याकडे टिकला की सोमवारी संध्याकाळी 7 ते 8 त्यावेळेला ही काय बाकीची साधनं वगैरे नव्हती. ही मीटिंग झाली त्यावेळेला टी व्ही नुकताच आला होता. मी 82 साली आला म्हणून 86 सालापासून परवरीचा अत्यंत चांगला कायापालट झाला. खूप घटना सांगण्यासारख्या आहेत. पण एकत्र बसा, नाहीतर कुणीच आलं नाही तुमच्याकडे तर एकटं बसा. तुम्हाला जाता आलं नाही एकटं बसा आणि कुटुंबाला सांगा सोमवारी 7 ते 8 आय डू नॉट बिलॉंग टू यू ऑर दिस फॅमिली. असं करूया ना काहीतरी, असं एखादा तास ठरवूया ना. आणि तो तास आपल्याला दोज हू कॅन अफोर्ड, प्रत्येकाला आठवड्यात 1 तास मिळत नाही काय आपल्याला, फक्त एक्सक्लुझिव्हली फॉर मी. मग त्यावेळेला मोबाईल वगैरे ऑफच करा, सायलेंट वगैरे नको, ऑफच करा. त्या काळात माझ्या जीवन, आता तुम्ही सायलेंट ठेवणार म्हणजे तेव्हा तास किती चांगलं वाटलं नाही. मग कोणाचे फोन आले, चला कोणाचा मेसेज आला, खड्ड्यात घातले तुम्ही तो 1 तास ऑफ करा. ऑफ म्हणजे काय की तुम्हाला कुठलंच रेकॉर्ड होणार नाही आहे. या तासात मी फक्त महाराजांचा महाराज माझे, मी महाराजांचा महाराज माझे, मी महाराजांचा महाराज माझे, एवढं जरी म्हणत राहिला पुढचा मार्ग आपल्याला दिसत राहील. म्हणून डिसेंबरमध्ये हा जसा कार्यक्रम आहे तसा मगाशी सांगितला तो कार्यक्रम आहे ते आपण पारायण करणार आहोत. आणि शेवटच्या दिवशी महाराजांची इच्छा असेल तर पादुकांच्या रूपात महाराज इथे येऊन राहतील. आणि पादुका हा पवित्र भाग आहे. आपण हे सगळं बघतो पण तरीसुद्धा आपण वांटेच्या पादुका वगैरे आणतो. पादुका या पवित्र असतं. आपल्याकडे त्या एकदम ते छोट्या धातूच्या पादुका आहेत, पण छान पादुका आणूया, महाराज करून घेतील सगळं. हा एक भाग आहे. शेवटी मला तुम्हाला एक सांगायचं आहे, सांगू का नको या विचारात मी होतो, पण महाराजांच्या पायाशी बसून मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे येणारी जैमिनी कॅन्सरची पेशंट आहे. मला अनेक जण विचारतात, म्हणलं एकत्रच सगळ्यांना सांगून टाकावं. तिची सध्याची स्टेटस काय आहे. ती आहे ह्याच्यामध्ये GMCला कॅन्सर वॉर्डमध्ये आणि तिची सध्या रेडिएशन्स चालू आहेत. म्हणजे अगदी लेटेस्ट न्यूज म्हणजे संध्याकाळी 5 वाजताची ही न्यूज अशी आहे की अवघड आहे ते, पण तिची एकच इच्छा आहे की मला घरी न्या, घरी येऊन ती सुधारेल किंवा घरी शेवट असेल, तिची इच्छा आहे. म्हणलं ही रेडिएशन संपली. आम्ही कुणाकडं डीनपासून सगळ्यांना सांगितलं की त्याला डिस्चार्ज देऊ नका म्हणून. त्या डॉक्टरला सांगितलं की हिचा लेटेस्ट रिपोर्ट मला दिवसातून एकदा तरी कळला पाहिजे. आणि सगळे आमचे विद्यार्थी आहेत ना. म्हणलं इथे आल्यानंतर काहीतरी अशी व्यवस्था झाली पाहिजे. तर ते म्हणाले की इथे एक वॉर्डच आहे ऑस्पिशिओचा, ज्याला आपण म्हणतो पॅलिएटिव्ह वॉर्ड, जिथे तिची सगळ्या प्रकारांनी काळजी घेतली जाईल. पण एक तरी काही दिवस तरी कुटुंबात राहायला पाहिजे. कुटुंबात राहणं हे कुटुंबातल्या माणसांच्या आणि त्या पेशंटच्याही अत्यंत आवश्यक असतं. एकदम सुधारते सुद्धा प्रकृती. तिथे ती सतत मुलींची चिंता करणार, मुली एक तिची चिंता करणार. एखाद्या दिवशी तिला दाखवून आणलं मुलींना तर त्या जास्त अस्वस्थ होणार. विचार करा, प्रत्येकाच्या जीवनात प्रॉब्लेम आहेत. पण हा प्रॉब्लेम आपण पार्शली अंशतः आपला का नाही मानायचा. जर ती या केंद्रात येत होती, मी ॲसेस काही करणार नाही आहे, ती अशी आहे ती तशी आहे, ती असं करत होती, काय नाही. काही जण तर असं सुद्धा म्हणतात. म्हणजे आपण आता म्हणत नाही म्हणून बरं झालं त्याला शिक्षा मिळाली. मला असं फागल होतं नाही का, कसलं ही आसुरी वृत्ती आहे. आपल्यापैकी कुणातही तशी वृत्ती नाही आहे. म्हणून आता तिला जर उद्या परवा डिस्चार्ज मिळाला तर तिला घरी यावं लागेल. गरिबी म्हणजे प्रचंड गरिबी आहे. उत्पन्न कुणालाच नाही आहे, तिच्या बहिणीला नाही आहे, मावशीला नाही आहे, कुणालाही नाही, काहीही नाही आहे. अशा वेळेला एक केअरटेकरची आवश्यकता आहे. मी तुम्हाला सांगतो आहे, इथे असलेल्या सगळ्यांनी एकही पैसा दिला नाही तरी महाराज व्यवस्था करणार आहे, हे लक्षात ठेवा. पुढे असं वाटायला नको की आम्हाला सांगितलंच नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की एक 24,000 रुपये केअरटेकरचे आणि बाकीचे आपण ॲन्सिलरी काही एक्सपेन्सेस 30,000 रुपयाची कमिटमेंट त्यांना आहे. मी आत्ता देऊन आलेलो आहे ती कमिटमेंट. आपल्यातर्फे बिलकुल नाही आहे, लक्षात ठेवा. आपल्यातर्फे कमिटमेंट देणं ही रिस्क होती. महाराजांच्या शब्दात मी दिलेला इन द नेम ऑफ महाराज आय टेल यू 30,000 दर महिन्याला. किती जगणार आहे माहीत नाही, कारण जवळजवळ फायनल स्टेज आहे. सगळ्या शरीरात जर त्या सेल्स पसरल्या आहेत आणि दे हॅव ऑक्युपाईड अ पार्ट ऑफ अवर ब्रेन. सध्या जे चालू आहे ते ब्रेनवर चालू आहे. ते अत्यंत मला ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. मी त्या अनुभवातून गेलो, कारण रायकर कुटुंबीय ही आराधना, अर्चना, श्रेयस ह्या लोकांनी मला मदत केली म्हणून. आणि ती मदत सर्व प्रकारची होती. इमोशनल सपोर्ट वॉज देअर विच वी हॅव टू गिव्ह हर.
मी तिच्या बहिणीला सांगत होतो, पण एवढ्या सगळे घाबरलेले होते, तिला तासापूर्वी बघून आलेले होते ते. आणि ते दृश्य काय असतं आहे मलाही माहीत आहे, तुमच्यापैकी काही जणांना माहीत आहे. हे आपण म्हणतो ना वॅक्सिंग मून आहे, हळूहळू अमावस्येकडे निघालेला हा चंद्र असतो. डॉक्टरना मी म्हणलं की मला प्रॉग्नोसिस काही सांगाल का? ते म्हणाले अवघड आहे, पण मी तुम्हाला मंडे म्हणजे उद्या तुम्हाला सांगेन. पण मी पॅलिएटिव्हमध्ये तिची सगळी व्यवस्था करू शकतो, हे मी माझ्या जबाबदारीवर, बिकॉज शी इज नॉट फिट टू बी इन दॅट वॉर्ड, ॲडमिट नाही. कारण अजून तिला रेडिएशनला थोडा रिस्पॉन्स देते, सगळे रिस्पॉन्स संपले की त्या वॉर्डमध्ये. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की पश्चिमेचे रंग, उत्तरायण हे जे आहेत ना, तसा तो प्रकार असतो. ॲडमिट झाली की तिथून म्हणत नाही, पण डेड बॉडीज बाहेर निघते, असा तो वॉर्ड आहे. चिंता तिथे आपल्याला काहीच करावं लागत नाही आहे. तो त्यानं मी प्रिस्क्राईब नाही केला. वन स्टेप श्रेयस ऑल्सो इन्सिस्ट की 1 महिना तरी तिला घरी राहू दे. 1 महिना. आता 1 महिना आपण कुठल्या ग्राउंडवर? महाराजांना प्रार्थना करून. मी त्यांना उभ्याने बोलत होते, मी बसलो होतो, म्हणजे त्या बेंचवर बसलो होतो, ते उभे होते सगळे. आणि त्यांना सांगितलं आपल्यालाच ते केलं पाहिजे. आपल्याला म्हणजे तुम्हाला. आम्ही जी काही मदत करू ती आर्थिक वगैरे असली तरी पेरिफरल असेल, बाजूची मदत आहे. तुम्हाला यू हॅव टू फेस द ब्रंट म्हणतात ना, म्युझिक तुम्हाला केलं पाहिजे. घरात ती राहील, त्याची सगळी काळजी घेणारा केअरटेकर असेल, केअरटेकरची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. त्याचं जेवण खाण सगळंच तो नाही करणार, त्याची काळजी घे. आणि मला जी घरं माहीत आहेत अलीकडच्या काळात केअरटेकर्स वर हॅपी इन दॅट फॅमिली. आता आपल्या इथे सुद्धा आहेत ना ते 2-3 जण, त्यांच्या घरात केअरटेकर्स होते. त्या केअरटेकरची केअर ह्या लोकांनी घेतल्यामुळे दोज केअरटेकर्स हॅपीली वर टेकिंग केअर ऑफ द पेशंट. ते म्हणलं तुम्हाला करायला पाहिजे, आम्ही येऊन कसं करणार आहोत. पण ती जर आली 2-4 दिवसात तर कळेल तुम्हाला, मीही कळवेन. मग सगळ्यांनी एकदम नाही, पण कधीतरी तिला भेटायला जाणं बघा तुम्ही. आणि मी तुम्हाला हे जे 30,000 रुपये सांगितले ही कमिटमेंट महाराजांनी केलेली आहे, महाराज ती पार पाडून घेतील. आणि तुम्हाला याबाबतीत कोणतीही सूचना करायची असेल मला डायरेक्टली केली तरी चालेल, डिस्कस करून ठरवली तरी चालेल. मी इथे कॉन्ट्रीब्युशनसाठी तुम्हाला सांगत नाही आहे. मला 2-3 विचारलं की काय आहे त्याची, म्हणलं मी एक जनरल स्टेटमेंट तुम्हाला करतो. पण पॉईंट ऑफ नो रिटर्न म्हणतात ना, त्या स्टेजला ती आहे. मुली लहान आहेत, एक 9वीत आहे, एक 11वीत आहे, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. बाकी नवऱ्याची काय मिळकत आहे काय मला कल्पना नाही आहे, पण बाकी सगळं आनंद आहे. पण म्हणलं हाच खरा चॅलेंज आहे. आपण तो घेऊ शकतो इन द नेम ऑफ महाराज. त्यांना महाराजच नाहीत, महाराज असलेली फक्त जैनी ह्या याच्यात ती आहे. पण सध्या ती 11:30 वाजता फोन करते, कारण त्याला तो टाईमचा सेन्स नाही, तिला बोलता येत नाही. मी प्रत्येक वेळेला फोन घेतो, मी बोलतो, पण मी बोलतो ते तिला कळत नाही. ती एवढंच करू शकते. कधीकधी ती बोलते 1-2 शब्द, कधीकधी ती माणसानं ओळखते. ही सगळी तिची प्रेझेंट स्टेटस आहे. आत्ता संध्याकाळी 4 वाजता असं तुम्ही म्हणा, संध्याकाळी 4 वाजता ती अशी होती. डॉक्टर्स तिची सगळ्या प्रकारे काळजी घेत आहेत, ते त्यांचं कर्तव्य. पण त्यांनी एक गोष्ट मात्र सांगितली की आता ह्या वॉर्डमधून तिला हलवलं पाहिजे, कारण इथे एवढी इन्फेक्शन्स आहेत आणि शी इज प्रोन टू इन्फेक्शन्स. तिला जर न्यूमोनिया वगैरे झाला तर वी कॉन्ट सेव्ह हर. म्हणून म्हणलं उद्यासुद्धा आणलं तरी चालेल, केअरटेकरची व्यवस्था आम्ही करतो. विचार, आज रविवार ना नेमका, आज कुणाचाच फोन डीनला वगैरे आज डिस्टर्ब करणं म्हणजे चुकीचं आहे. ते नाही, आम्ही सगळ्यांना आपले सगळे परिचित आहेत. त्यांनी तिथे सांगितलं मी पुन्हा सांगेतोपर्यंत त्यांना डिस्चार्ज द्यायचं. त्या दिवशी सगळं काढलं त्यांचं. तिथे काय चांगले माल प्रॅक्टिसेस आहेत मला कल्पना नाही, पण हिला विचारणारं कोण आहे तिथे? आपणही जाऊ मी तेव्हा तिथे जाऊ शकलेलो नाही, कारण शी डझंट रेकग्नाइज. तर विचार करा तुम्ही, आपलं हे कर्तव्य आहे, ते कर्तव्य कसं पार पडायचं महाराज आपल्याला बुद्धी देतील त्याप्रमाणे करूया. आणि प्रार्थना मात्र करूया, आत्ता करूया प्रार्थना. आहेत त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया आणि शांतपणे मनातल्या मनात मी इथे शब्द म्हणतो ते मनातल्या मनात रिपीट करा. श्री सद्गुरुनाथा ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या या साधक परिवारातील एक साधिका
जैमिनी, तुम्हाला सगळंच माहीत आहे महाराज. सध्या अत्यंत अत्यवस्थ अशा स्थितीत आहे. चमत्कार झाला तर यातून ती सुधारेल सुद्धा. पण जे काही होणार आहे तिचं प्रारब्ध, आमची प्रार्थना, आमचे आणि त्यांचे प्रयत्न, आणि मुख्य म्हणजे महाराज तुमची इच्छा, तुमची इच्छा, तुमची इच्छा. महाराज महाराज महाराज. शांतपणे शेवटचा श्लोक आणि शांतिपाठ म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. क्षणभर स्तब्ध बसायचे, श्वासाकडे लक्ष द्यायचे. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. सावकाश डोळे उघडून महाराज समर्थ रामदास, मग राम, हनुमान, लक्ष्मण, सीता सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. महाराज महाराज महाराज. शांत आनंद.